ओम तत्सत. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण, पहिला स्कंद, पहिला अध्याय. शौनकादी ऋषींचा सुतांना प्रश्न. या विश्वाचा जन्म परमात्म्यातून होतो. हे विश्व त्याच्याच आधारावर चालते, त्याच्यातच नाहीसे होते. सर्व पदार्थांतील त्याच्या अस्तित्वावरून अन्वय तो विश्वाचा उपादान आहे हे सिद्ध आहे. तर या सर्वांहून वेगळा व्यतिरेक असल्यामुळे तोच निमित्त कारण याचा निश्चय होतो. कारण सर्व काही जाणणारा व स्वयंप्रकाश तो आहे. त्यानेच ज्ञानी ऋषींनाही अनाकलनीय वेद सृष्टी निर्मात्या विधात्याला केवळ संकल्पाने दिले. त्याने सत्वगुण रूप तेज, रजगुणमय जल, तमगुणमय पृथ्वी स्वतःपासून निर्माण केली असे तैत्तिरीय श्रुती सांगते. तोच त्याचे उपादान कारण असल्यामुळे ती भूते सत्य वाटतात. तरीही अद्वैत दृष्ट्या मायाजनित भ्रम होय. तसेच सूर्यप्रकाशावर मृगजळ, पाण्यावर काच रूप माती किंवा काच रूप मातीवर पाणी वास्तविक नसूनही अधिष्ठान सत्तेमुळे सत्य वाटते. तसंच परमात्मा सत्तेमुळे विश्व सत्य वाटते. या ठिकाणी त्रिसर्ग म्हणजे सत्व रज तम हे तीन गुण किंवा पंचभूते इंद्रिये यांचे अधिष्ठात्री देवता यांची निर्मितीही घेता येईल. असे असूनही स्वतःच्या तेजाने जो अनन्य भक्तांच्या मनातील मायेचा अंधार पूर्णपणे नाहीसा करतो, त्या एकमेवाद्वितीय परम सत्य परमात्म्याचे माया निराकरणासाठी आम्ही ध्यान करतो. महामुनी व्यास निर्मित श्रीमद भागवत महापुराणात मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परम धर्माचे निरूपण केले आहे. यात अत्यंत शुद्ध अंतःकरण असणाऱ्या सत्पुरुषांनी जाणण्याजोग्या मूळ परमात्म्याचे निरूपण केले आहे. ते अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापांना मुळापासून नाहीसे करणारे असून परम कल्याण करणारे आहे. ज्यावेळी पुण्यवान पुरुष शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात, त्यावेळी भगवंत विनाविलंब त्याचे हृदयात स्थित होतात. मग याखेरीज दुसरे साधन किंवा शास्त्र यांची काय गरज आहे? भक्तिरस जाणणारे भक्तजन हो. श्रीमद भागवतम वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे. श्री शुकदेव पोपटाच्या मुखाचा संबंध असल्याने अमृत रसाने परिपूर्ण आहे. हा मूर्तिमान रस जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत मनाचा लय होईपर्यंत या दिव्य भगवत साराचे पृथ्वीवर वारंवार पान करत राहा. कथेचा प्रारंभ. भगवान विष्णू आणि देवता यांचे परम पुण्यमय ठिकाण असलेल्या नैमिषारण्यात एकदा शौनकादी ऋषींनी भगवत प्राप्तीच्या इच्छेने 1000 वर्षापर्यंत चालणाऱ्या एका मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान केले. एक दिवस त्या ऋषींनी प्रातःकाळी अग्निमादिक नित्यकर्मे आटपून सूतांचे पूजन केले. त्यांना एका उच्च स्थानावर बसून आदराने प्रश्न केला. ऋषी म्हणाले, सूत महोदय, आपण निष्पाप आहात. आपण सर्व इतिहास, पुराणे आणि धर्मशास्त्राचे यथाशास्त्र अध्ययन केले आहे. तसेच त्यांचे चांगल्या तऱ्हेने निरूपणही केले आहे. वेद जाणणाऱ्या सर्वश्रेष्ठ असे भगवान बादरायण व्यास आणि भगवंतांच्या सगुण निर्गुण रूपाला जाणणाऱ्या अनेक मुनिवरांनीही ज्या विषयाचे ज्ञान ग्रहण केले आहे ते सर्व ज्ञान ज्यांच्या कृपेने आपल्याला मिळाले आहे. कारण गुरुजन आपल्या प्रिय शिष्याला गुप्त ज्ञानही देतात. महोदय, आपण कृपा करून हे सांगा की त्यातून कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परम कल्याण होईल. असे कोणते सोपे साधन आपण निश्चित केले आहे? या कलियुगात लोकांचे आयुष्य बहुतेक कमी झाले आहे. ते आळशी आहेत. त्यांची समजुती यथातथाच आहे. ते अभागी आहेत. शिवाय अनेक प्रकारच्या विघ्नांनी घेरलेले आहेत. अनेक कर्माचे वर्णन आलेली जाणण्यासारखी विभागवार शास्त्रे पुष्कळ आहेत. म्हणून साधो, आपण आपल्या बुद्धीने त्यांचे सार काढून आम्हा श्रद्धाळू लोकांना ते सांगा. त्यामुळे आमचे अंतःकरण निश्चिंत होईल. सूत महोदय, आपले कल्याण असो. यदुवंशीयांचे रक्षक भगवान श्रीकृष्ण यांनी वासुदेव देवकीपासून कशासाठी जन्म घेतला ते आपण जाणतात. आम्ही ते ऐकू इच्छितो. आपण कृपा करून त्याचे वर्णन करा. कारण भगवंतांचा अवतार जीवांच्या पालनासाठी आणि समृद्धीसाठी होत असतो.
हा जन्म मृत्यूच्या घोर सापळ्यात अडकला आहे. हा जीव या स्थितीतही त्याने कधी भगवंतांच्या नामाचा उच्चार केला तर तो त्या क्षणी मुक्त होतो. कारण स्वतः भय भगवंतांना भीते. भगवंतांना शरण गेल्यामुळे परम शांत झालेले मुनिजन केवळ स्पर्शाने जीवांना ताबडतोब पवित्र करतात. त्याऐवजी गंगाजल पुष्कळ सेवन केल्यानंतर मग कोठे पवित्र करते. असे पुण्यात्मे भक्त ज्या लीलांचे गुणगान करतात त्या भगवंतांचे कलियुगाचे दोष हरण करणारे पवित्र यश ज्याला आत्मशुद्धीची इच्छा आहे असा कोणता मनुष्य श्रवण करणार नाही. ते आपल्या लीलांनीच अवतार धारण करतात. नारदादी महात्म्या पुरुषांनी आपल्या औदार्यपूर्य कर्माचे वर्णन केले आहे. आम्हा श्रद्धाळूंना साठी आपण त्याचे वर्णन करावे. अहो बुद्धिमान सूत, सर्व समर्थ प्रभू आपल्या योगमायेने स्वच्छंद रीतीने लीला करतात. आपण श्रीहरींच्या मंगलमय अवतार कथांचे आता वर्णन करा. रसज्ञ श्रोत्यांना पावला पावला गणित भगवंतांच्या लीलांमधून नवनवीन रसांचा अनुभव येत असल्याने त्या ऐकून आमची कधीच तृप्ती होत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गुप्त राहून मनुष्य रूपाने बलरामासहित असे काही पराक्रम केले की जे सामान्य पुरुष करू शकणार नाही. कलियुग आले आहे असे जाणून वैष्णव क्षेत्रात आम्ही दीर्घकाळ चालणाऱ्या सत्राचा संकल्प करून बसलो आहोत. त्यामुळे श्रीहरीची कथा ऐकण्यासाठी आम्हाला पुष्कळ वेळ लागतो. हे कलियुग अंतःकरणातील पवित्रता आणि शक्तीचा नाश करणारे आहे. त्यातून करणाऱ्याला नावाडी मिळावा. ज्याप्रमाणे समुद्र पार करणाऱ्याला नावाडी मिळावा त्याप्रमाणे कलियुगातून पार पाडण्याची इच्छा असणाऱ्या आम्हाला ब्रह्मदेवांनी आपली भेट करून दिली आहे. धर्मरक्षक आणि ब्राह्मण भक्त असे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आता स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणास शरण गेला हे आपण सांगावे. अध्याय 3. भागवत कथा आणि भागवत भक्तीचे महात्म्य. श्री व्यास म्हणतात, शौनकादी ब्रह्मवादी ऋषींचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षणाचे सुपुत्र उग्रश्रवा यांना फार आनंद झाला. त्यांनी ऋषींच्या या मंगलमय प्रश्नाचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली. कोणतेही लौकिक वैदिक कर्तव्य नसल्यामुळे संन्यास घेण्यासाठी एकटेच निघालेल्या वडील ज्यांना व्यास विरहाने व्याकुळ होऊन पुत्रा पुत्रा मारून हाक मारू लागले तेव्हा ब्रह्मरूप झालेल्या शुकदेवांनी एकरूप झालेले वृक्षच त्यांच्या वतीने ओ देऊ लागले. अशा सर्व चराचराच्या हृदयामध्ये विराजमान झालेल्या श्री शुकमुनींना मी नमस्कार करतो. अत्यंत प्रभावी वेदांचे सार असलेले संसाररूप अंधारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या आध्यात्मिक प्रकाश देणारे अद्वितीय रहस्यमय श्रीमद भागवत पुराण संसारी लोकांची दया येऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी सांगितले ते मुनींचे गुरु व्यासपुत्र शुकाचार्यांना मी शरण जातो. पुरुषश्रेष्ठ नरनारायण ऋषींना, सरस्वती देवीला आणि व्यासदेवांना मी नमस्कार करून श्रीमद भागवताचे पठण करावे. ऋषीवर्य हो, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारला. कारण प्रश्न श्रीकृष्णाच्या संबंधात आहे म्हणून अंतःकरण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी निष्काम अखंड भक्ती उत्पन्न होते. तोच मनुष्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. भगवान श्रीकृष्णांच्या ठायी भक्ती निर्माण होताच तात्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा अंतर्भाव होतो. धर्माने योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही मनुष्याच्या हृदयामध्ये भगवंतांच्या कथांविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर ते धर्मपालन म्हणजे केवळ श्रमच होत. धर्माचे फळ मोक्ष आहे. धनप्राप्तीत धर्माची सार्थकता नाही. धन धर्मासाठीच आहे. भोगविलास हे धनाचे फळ मानलेले नाही. भोगविलासाचे फळ इंद्रिय तृप्ती नव्हे.
तर त्याचा हेतू केवळ जीवननिर्वाह आहे. जीवनाचे फळ म्हणजे तत्वजिज्ञासा. कर्म करून स्वर्गप्राप्ती हे नव्हे. तत्ववेत्ते लोक ज्ञाता, जाणणारा आणि ज्ञेय जे जाणावयाचे आहे ते, या भेदाने रहित अद्वितीय अशा ज्ञानालाच तत्व म्हणतात. त्यालाच कोणी ब्रह्म, कोणी परमात्मा, कोणी भगवान असे म्हणतात. श्रद्धाळू मुनी भागवत श्रवणाने प्राप्त झालेल्या ज्ञानवैराग्य युक्त भक्तीने आपल्या हृदयात परमात्म्याचा अनुभव घेतात. हे ऋषींनो, म्हणून मनुष्याने आपापल्या वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे आचरण केले असेल त्याची पूर्ण सिद्धी भगवंतांची प्रसन्नता होय. म्हणून एकाग्र चित्ताने भक्तवत्सल भगवंतांचेच निरंतर श्रवण, कीर्तन, ध्यान आणि पूजन केले पाहिजे. विवेकी पुरुषांनी भगवंतांच्या चिंतनरूपी तलवारीने कर्म बंधनाची गाठ तोडून टाकतात. त्या भगवंतांच्या लीला कथांवर कोणता मनुष्य प्रेम करणार नाही. हे ऋषींनो, पवित्र तीर्थांची यात्रा केल्याने आणि महापुरुषांची सेवा केल्याने श्रद्धापूर्वक श्रवण करणाऱ्याला भागवत कथेमध्ये रुची उत्पन्न होते. भगवान श्रीकृष्णाचे यशाचे श्रवण आणि संकीर्तन दोन्ही पवित्र करणारी आहेत. संतांचे सुहृद भगवान आपली कथा ऐकणाऱ्यांच्या हृदयात येऊन स्थिर होतात आणि अशुभ वासना नष्ट करतात. श्रीमद भागवत आणि भगवत भक्तांच्या निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळशा अशुभ वासना नष्ट होतात तेव्हा पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी चिरस्थायी प्रेम निर्माण होते. तेव्हा काम आणि क्रोध, लोभासारखे रजोगुण, तमोगुणासारखे भाव नाहीसे होतात आणि चित्त यांनी रहित होऊन सत्वगुणामध्ये स्थिर आणि तसेच निर्मल होते. या प्रकारे भगवंतांची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशा होऊन हृदय आनंदाने भरून जाते तेव्हा भगवत तत्वाचा अनुभव येऊ लागतो. हृदय आत्मरूप भगवंतांचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात, सर्व संशय नाहीसे होतात आणि कर्मबंधन क्षीण होते. म्हणूनच बुद्धिमान लोक नेहमी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात आणि त्यांना आत्मानंदाची प्राप्ती होते. प्रकृतीच्या सत्व, रज, तम या 3 गुणांचा स्वीकार करूनच विश्वाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय करण्यासाठी एका अद्वितीय परमात्म्यानेच विष्णू, ब्रह्मा आणि रुद्र अशी 3 नावे धारण केली आहेत. परंतु मनुष्याचे परम कल्याण व सत्वगुणाचा स्वीकार करणाऱ्या श्रीहरींपासूनच होते. जसे पृथ्वीपासून उत्पन्न झालेले लाकडापेक्षा धूळ तरीही त्याहीपेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे, कारण वेदोक्त यज्ञांद्वारा अग्नी सद्गती देणार आहे. त्याप्रमाणे तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आणि त्याहीपेक्षा सत्वगुण श्रेष्ठ आहे, कारण तोच ब्रह्मदर्शन करून देणारा आहे. प्राचीन काळी महात्मे आपल्या कल्याणासाठी विशुद्ध सत्वमय भगवान विष्णूंचीच आराधना करीत असत. आताही जे लोक त्या महात्म्यांचे अनुकरण करतात त्यांचे कल्याण होते. जे लोक संसार सागर पार करू इच्छितात ते कोणते दोष पाहत नसले तरी अघोरी अशा तमोगुणी आणि रजोगुणी भैरवादी भूतपतींची उपासना न करता सत्वगुणी भगवान विष्णू आणि त्यांचे अंशावतार यांचे भजन करतात. परंतु त्यांचा स्वभाव रजोगुणी अगर तमोगुणी आहे ते धन, ऐश्वर्य, पुत्र, पौत्र इत्यादींच्या अभिलाषेने पितर, भूत, प्रजापती यांची उपासना करतात. कारण अशा लोकांचा स्वभाव त्यांच्याशी मिळता जुळता असतो. वेदांचे तात्पर्य श्रीकृष्ण हेच आहे. यज्ञाचा उद्देशही श्रीकृष्ण प्राप्ती हाच आहे. योग श्रीकृष्णांसाठीच केला जातो. सर्व कर्मांची समाप्ती श्रीकृष्णांमध्येच होते. ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच प्राप्त होते. तप श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी केले जाते. धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णांकरता केले जाते. अंतिम गती श्रीकृष्णच आहे. जरी भगवान श्रीकृष्ण प्रकृती आणि त्यांचे गुण याच्याही पलीकडे आहेत तरी सुद्धा जी प्रपंच दृष्टीने प्रकृती आहे, जी प्रपंच दृष्टीने परंतु तत्वदृष्टीने नाही, अशा आपल्या त्रिगुणात्मक मायेने प्रथम या विश्वाची रचना केली. नंतर 3 गुण त्यांच्या मायेचा विलास आहे. परंतु मायेच्या अंतर्गत राहिल्यामुळे भगवान गुणवान असल्यासारखे भासतात. वास्तविक ते परिपूर्ण विज्ञानानंद घन
आहेत. अग्नी वस्तुतः एकच असला तरी स्वतःचे उत्पत्ती स्थान असणाऱ्या लाकडाच्या विविध आकारांनी तसतसा प्रकट होतो. त्याचप्रमाणे सगळ्यांच्या ठाई आत्मरूपाने असलेले भगवंत प्राण्यांच्या विविधतेमुळे अनेक आहेत असे वाटतात. भगवंत सूक्ष्म भूत, तन्मात्रा, इंद्रिये आणि अंतःकरण आदी गुणांपासून उत्पन्न झालेल्या भावांच्या द्वारा एक प्रकारचा जीव योनी निर्माण करतात. त्या भिन्न जीवांमध्ये प्रवेश करून त्या त्या जीवांना अनुरूप विषयोपभोग घेतात. तसेच पूर्ण लोकांची रचना करतात. देवता, पशु, पक्षी, मनुष्य इत्यादी योनीमध्ये लीलावतार धारण करून सत्वगुणाच्या द्वारा जीवांचे पालन पोषण करतात. दुसरा अध्याय समाप्त. अध्याय तिसरा. भगवंतांच्या अवताराचे वर्णन. सूत म्हणाले, सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना लोकनिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली. तेव्हा त्यांनी महत्तत्व आदींपासून 10 इंद्रिये, पंचमहाभूते आणि मन अशी 16 कलांनी युक्त पुरुषरूप ग्रहण केले. पाण्यात पडून योगनिद्रा घेत असताना त्यांच्या नाभी सरोवरातून प्रकट झालेल्या कमळापासून प्रजापतींचे अधिपती ब्रह्मदेव उत्पन्न झाले. भगवंतांच्या त्या विराट स्वरूपाच्या अंग प्रत्यंग सर्व लोकांची कल्पना केली गेली आहे. ते विराट रूप भगवंतांचे विशुद्ध आणि तत्वमय श्रेष्ठ रूप आहे. योगी दिव्य दृष्टीने भगवंतांच्या त्या रूपाचे दर्शन करतात. भगवंतांच्या त्या रूपाला हजारो पाय, चांगा, हात, मुखे असल्याने अत्यंत विलक्षणते आहे. त्याला हजारो डोकी, कान, डोळे, नाक तसेच हजारो मुकुट, ते वस्त्र आणि कुंडले या अलंकारांनी शोभून दिसतात. भगवंतांचे हे पुरुष रूप त्याला नारायण म्हणतात. अनेक अवतारांचे उगमस्थान आहे. त्यातून सर्व अवतार प्रकट होतात. या रूपाच्या लहानातील लहान अंशांपासून देवता, पशुपक्षी, मनुष्यादी योनींची उत्पत्ती होते. याच प्रभूंनी पहिल्या कौमार सर्गात सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 ब्राह्मणांच्या रूपाने अवतार ग्रहण करून अत्यंत कठीण असे ब्रह्मचर्याचे पालन केले व समस्त यज्ञांचे स्वामी असलेल्या या भगवंतांनीच दुसऱ्या वेळी सृष्टीच्या कल्याणाकरता रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्याकरता वराह रूप धारण केले. ऋषी सर्गात देवर्षी नारदांच्या रूपाने त्यांनी 3रा अवतार घेतला. स्थात्वत तंत्राचा, नारद पंचरात्राचा उपदेश केला. या तंत्रामध्ये कर्मे करून कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते याचे वर्णन केले. धर्मपत्नी मूर्तीपासून त्यांनी नरनारायणाच्या रूपाने 4था अवतार धारण केला. या अवतारात त्यांनी ऋषी होऊन मन आणि इंद्रियांचा संयम करून उग्र तपश्चर्या केली. 5व्या अवतारात त्यांनी सिद्धांचे स्वामी कपिल रूपाने प्रकट झाले आणि त्यांनी काळाच्या ओघात लुप्त झालेले तत्वनिर्णय करणारे सांख्यशास्त्र आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले. अनुसूयेने वर मागितल्यावरून 6व्या अवतारात ते अत्रिपुत्र दत्तात्रेय झाले. याच अवतारात त्यांनी अलर्क, प्रल्हाद आदी ब्रह्मज्ञानचा उपदेश केला. 7व्या वेळेला ते रुची प्रजापती आकुती नामक पत्नीपासून यज्ञरूपाने अवतार धारण केला. आपले पुत्र याम इत्यादी देवतांसह स्वयंभुव मन्वंतराचे रक्षण केले. भगवंतांनी ऋषभदेवाच्या रूपाने नाभिराजाची पत्नी मेरुदेवी यांचेपासून 8वा अवतार घेतला. या रूपाने सर्व आश्रमांच्या लोकांना वंदनीय असा पहिला परमहंस मार्ग दाखवला. ऋषीने प्रार्थना करून 9व्या वेळी ते पृथुराजाच्या रूपाने अवतीर्ण झाले. या अवतारात त्यांनी पृथ्वीपासून सर्व औषधी उत्पन्न केल्या. त्यामुळे हा अवतार सर्वांनाच अतिशय कल्याणकारी ठरला. चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रात बुडून गेले तेव्हा त्यांनी मत्स्यावताराच्या रूपाने 10वा अवतार धारण केला आणि पृथ्वीरूपी नौकेत बसवून वैवस्वत मनुचे रक्षण केले. देवता आणि दैत्य समुद्र मंथन करीत असताना त्यांनी 11व्या अवतारात भगवंतांनी कासव रूपाने मंदराचल पर्वताला आपल्या पाठीचा आधार दिला. धन्वंतरी रूपात 12वा अवतार
धारण करून अमृत घेऊन ते समुद्रातून प्रकट झाले. 13वा अवतार मोहिनी रूपाने धारण करून दैत्यांना मोहित करून देवांना अमृत पाजले. 14व्या अवतारात त्यांनी नृसिंह रूप धारण केले आणि बलाढ्य अशा दैत्यराज हिरण्यकश्यपूची छाती फाडली. जसा चटई विणणारा गवताची काडी मधूनच चिरतो, त्यावेळी वामन रूप धारण करून भगवंतांनी बळीच्या यज्ञात आले. त्रैलोक्य मिळवण्यासाठी केवळ 3 पावले ठेवण्यासाठी त्यांनी जमीन मागितली. 16व्या परशुरामाच्या अवतारात राजे लोक ब्राह्मणांचा द्रोह करणारे झाले आहेत असे बघून क्रोधाने त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. त्यानंतर 17व्या अवतारात पराशर मुनींच्या सत्यवतीच्या ठिकाणी व्यासरूपाने भगवंत अवतीर्ण झाले. लोकांची जाण आणि ग्रहणशक्ती कमी झाल्याचे पाहून वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा विभाग निर्माण केले. वेदांचे कार्य करणाऱ्या 18व्या वेळी राजा रूपाने रामावतार धारण करून सेतुबंधनाचे व रावणवधाचे असे शौर्याच्या अनेक लीला केल्या. 19व्या आणि 20व्या अवतारात त्यांनी यदुवंशात बलराम आणि श्रीकृष्ण नावाने प्रकट होऊन पृथ्वीवरील दुष्टांचा भार कमी केला. त्यानंतर कलियुग आल्यानंतर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करून घेण्यासाठी मगध देशात अजनाच्या पुत्राच्या रूपाने त्यांनी बुद्धावतार धारण केला. त्यापुढे कलियुग समाप्त होण्याचा काळ येईल. त्या राजे लोक लुटारू बनतील. जेव्हा जगाचा रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्की रूपाने अवतार घेतील. हे ऋषींनो, एखाद्या न आटणाऱ्या सरोवरातून असंख्य छोटे छोटे प्रवाह निघतात. त्याचप्रमाणे ऋषी, मनु, देव, प्रजापती, मनुपुत्र असेच महान शक्तिशाली आहेत. ते सर्व भगवंतांचेच अंश आहेत. ते सर्व भगवंतांचे अंशावतार आणि कलावतार आहेत. म्हणून परंतु श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहे. जेव्हा प्रजा दैत्यांच्या अत्याचारांनी व्याकुल होते, तेव्हा युगायुगात अनेक रूपे धारण करून भगवंत प्रजेचे रक्षण करतात. भगवंतांच्या दिव्य जन्माची ही रहस्यमय कथा जो मनुष्य एकाग्र चित्ताने सायंकाळी आणि प्रातःकाळी भक्तीने पठण करतो, तो सर्व दुःखांपासून मुक्त होतो. निराकार चिन्मय भगवंतांचे हे स्थूल जगताकार रूप आहे. हे त्यांच्याच मायेच्या महत्त्वादी गुणांनी भगवंतांवर कल्पिले आहे. जसा अल्पबुद्धी माणूस ढगांच्या आकाशावर धुळीच्या वायूवर आरोप करतो, त्याचप्रमाणे अविवेकी पुरुष साक्षी असणाऱ्या आत्म्यावर दृश्य जगताचा आरोप करतो. या स्थूल रूपाच्या पलीकडे भगवंतांचे एक सूक्ष्म अव्यक्त रूप आहे, ज्याला स्थूलासारखा आकार नाही, जे पाहता ऐकता येत नाही. त्यांचे सूक्ष्म शरीर आहे. यात आत्म्याचा प्रवेश झाला की जीव असे म्हणतात. त्याचाच वारंवार जन्म होतो. अविद्येमुळे आत्म्यावर स्थूल आणि सूक्ष्म शरीराचा आरोप केला जातो. ज्यावेळी आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे हा आरोप नाहीसा होतो, त्यावेळी ब्रह्माचा साक्षात्कार होतो. तत्वज्ञानी लोक हे जाणतात की ज्यावेळी परमेश्वराची बुद्धी रूपी माया नाहीशी होते, त्याच वेळी जीव परमानंदमय होतो आणि आपल्या स्वरूपात स्थिर होतो. वास्तविक ज्यांना जन्म कर्म नाही, त्या हृदयेश्वर भगवंतांच्या मायाश्री जन्मकर्माचे तत्वज्ञानी लोक याच प्रकारे वर्णन करतात. कारण भगवंतांचे जन्मकर्म वेदांचे गोपनीय असे रहस्य आहे. भगवंतांची लीला निश्चित काय करणारी आहे हे त्या लीलेने सृष्टीची उत्पत्ती, पालन, संहार करतात, परंतु त्यात आसक्त होत नाही. प्राण्यांच्या अंतःकरणात गुप्तपणे राहून ज्ञानेंद्रिय व मनाचे नियंत्रण करून विषयांना ग्रहण करतात, परंतु ते स्वतंत्र असल्याने त्यापासून अलिप्त राहतात.
ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य नटांनी केलेल्या करामती समजू शकत नाही, त्याप्रमाणे आपली संकल्प आणि वेदवाणी द्वारा भगवंतांनी प्रकट केलेल्या या अनंत नाम रूपांच्या तसेच लीलांना अल्पबुद्धी जीव अनेक तर्क आणि युक्तीने ओळखू शकत नाही. चक्रपाणी भगवंतांची शक्ती आणि पराक्रम अनंत आहेत. ते सर्व जगताच्या पलीकडे आहेत. जे नेहमी निष्कपट भावनेने त्यांच्या दिव्य चरण कमलांना सुगंधाने सेवन करतो, तोच त्यांचे स्वरूप व लीलांच्या रहस्यांना जाणू शकतो. हे ऋषींनो, आपण मोठे भाग्यशाली आहात, कारण सर्वांचे स्वामी असणाऱ्या भगवान कृष्णांविषयी आत्मभाव ठेवून त्यांच्यावर अनन्य प्रेम करत आहात. त्यामुळे जन्म मरण रूप संसारात परत यावे लागत नाही. भगवान वेदव्यासांनी हे वेदतुल्य भगवत चरित्राने परिपूर्ण असे भागवत नावाचे पुराण लिहिले आहे. त्यांनी हे प्रशंसनीय आणि कल्याणकारी महापुराण लोकांच्या परम कल्याणाकरता आपण आत्मज्ञान शिरोमणी पुत्राला सांगितले. यात सर्व वेद आणि इतिहासांचे सार संग्रहित केले आहे. शुकदेवांनी हे महाराज परीक्षिताला ऐकवले. त्यावेळी परीक्षित सभोवताली श्रेष्ठ ऋषींसह आमरण उपोषण व्रत घेऊन गंगा तटी बसला होता. भगवान श्री कृष्ण जेव्हा धर्म ज्ञान इत्यादींसह आपल्या परमधामाला गेले, तेव्हा या कलियुगातील जे लोक अज्ञानरूपी अंधकाराने अंध झाले आहेत, त्यांच्यासाठी हा पुराण रूपी सूर्य उगवला. हे ऋषींनो, जेव्हा महातेजस्वी श्री शुक येथे या पुराणाची कथा सांगत होते, तेव्हा आम्ही तेथे बसलो होतो. तेथे मी त्यांच्या कृपापूर्ण संमतीने याचे अध्ययन केले. माझे अध्ययन झाले आणि माझ्या बुद्धीने जितके ग्रहण केले त्यानुसार मी आपणास सांगेन. अध्याय 3 समाप्त. अध्याय 4. महर्षी व्यासांचा असंतोष. व्यास म्हणाले, या दीर्घकालीन सत्रात सहभाग घेतलेल्या मुनींमध्ये ऋग्वेदी, विद्या, वयोवृद्ध, कुलपती, शौनकादी यांप्रमाणे सांगणाऱ्या सूतांची प्रशंसा केली. म्हटले, वक्त्यांत श्रेष्ठ असणारे सूत महोदय, जी कथा भगवान शुकांनी सांगितली ती भगवंतांची पुण्यमय कथा आपण आम्हास सांगावी. ही कथा कोणत्या युगात आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या हेतूने झाली, मुनिवर व्यासांनी कोणाच्या प्रेरणेने ही संहिता निर्माण केली, त्याचे पुत्र शुकदेव महान योगी, समदृष्टी असणारे, पाप प्रभावरहित, संसार निद्रेतून जागे झालेले आणि नेहमी परमात्म्यात स्थित असतात. त्यांनी हे भाव झाकून ठेवलेले असल्याने वेड्यासारखे भासतात. संन्यास घेण्यासाठी वनात जाणाऱ्या पुत्राच्या पाठोपाठ जेव्हा व्यासमुनी जाऊ लागले, तेव्हा सरोवरात स्नान करणाऱ्या तरुण स्त्रियांनी नग्नावस्थेतील शुकांना बघून आपले वस्त्र धारण केले नाही, परंतु वस्त्र नेसलेल्या व्यासांना बघून मात्र लज्जेने वस्त्र धारण केले. हे आश्चर्य पाहून व्यासांनी कारण विचारल्यावर स्त्रिया म्हणाल्या की आपल्या दृष्टीत जो स्त्री पुरुष भेद आहे तो आपल्या पुत्राच्या शुद्ध दृष्टीत नाही. कुरुजांगल देशातील हस्तिनापुरात जाऊन ते शुकदेव वेडसर मुखे आणि मंदबुद्धी व्यक्तीप्रमाणे फिरले असतील. गावातील लोकांनी त्यांना कसे ओळखले, शुकमुनींचा आणि पांडव पुत्र राजर्षी परीक्षिताचा संवाद कसा झाला, यांमध्ये भागवत संहिता सांगितली गेली. गृहस्थांच्या घरांना तीर्थक्षेत्राचे महात्म्य प्रदान करणाऱ्या महामुनी श्री शुकदेव त्यांच्या घरी फक्त गायीची धार काढण्या इतकाच वेळ थांबतात. सूत महोदय, आम्ही असे ऐकले आहे की अभिमन्यू पुत्र परीक्षित भगवंतांचे श्रेष्ठ भक्त होते. अत्यंत आश्चर्यकारक अशा त्यांच्या जन्म आणि कर्माचे वर्णन आम्हाला सांगा. ते परीक्षित पांडवांचा गौरव वाढवणारे सम्राट होते. त्यांनी साम्राज्य लक्ष्मीचा त्याग करून गंगा तटावर बसून आमरण उपोषणाचे व्रत का बरं घेतले?
त्यांचे शत्रू स्वतःच्या भल्यासाठी पुष्कळसे धन त्यांना अर्पण करून त्यांचा पाय ठेवण्याच्या चौरंगाला नमस्कार करीत असत व ते मोठे वीर होते. आणि त्यांनी तरुण असून सोडण्यास कठीण अशा राज्याचा आपल्या प्रश्नांसह त्याग करण्याची का बरी इच्छा केली? ज्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला आहे ते तर या जगाचे परम कल्याण, लौकिक उन्नती आणि समृद्धीसाठी आपले जीवन वेचतात. त्यांना त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. त्यांचे शरीर हे परहितासाठी होते. असे असता त्याचा त्यांनी विरक्त होऊन त्याग का बरे केला? वेदवाणी खेरीज अन्य सर्व शास्त्रात आपण पारंगत आहात असे मला वाटते. म्हणून त्यावेळी आम्ही आपणास जे विचारले ते सर्व आम्हाला सांगा. सूत म्हणाले, 4 युगांपैकी तिसरे द्वापर युग सुरू होते, जेव्हा महर्षी पराशरांपासून वसुकन्या सत्यवतीच्या ठिकाणी भगवंतांचे कलावतार असे योगी व्यासांचा जन्म झाला. एक दिवस सूर्योदयाच्या वेळी सरस्वती नदीच्या पवित्र जलात स्नान करून एकांतात पवित्र स्थानावर बसले होते. महर्षी व्यास भूतकाळ भविष्यकाळ जाणत होते. त्यांची दृष्टी अचूक होती. त्यांनी पाहिले की न समजणाऱ्या कालगतीमुळे प्रत्येक युगातील समाजात धर्मभ्रष्टता आणि त्याच्या प्रभावामुळे भौतिक वस्तूंची शक्ती क्षीण होत जातात. समाज श्रद्धाहीन आणि श्रद्धारहित होतो. त्यांची बुद्धी कर्तव्यांचा योग्य निर्णय करू शकत नाही आणि दिवसेंदिवस आयुष्यही कमी होऊ लागते. लोकांचे हे दुर्भाग्य बघून श्री व्यासदेवांनी आपल्या दिव्य दृष्टीने सर्व वर्ण आणि आश्रमांच्या लोकांचे हित कसे होईल याच्यावर विचार केला. त्यांनी विचार केला की अग्निष्टोमादी वेदोक्त कर्मांनी लोकांचे हृदय शुद्ध होते. त्या दृष्टीने यज्ञांचा विस्तार करण्यासाठी त्यांनी एकाच वेदाचे 4 विभाग केले. व्यासांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 प्रकारचे पृथक्करण केले. इतिहास आणि पुराणांना 5वा वेद म्हटले जाते. ऋग्वेदांचे पैल, सामवेदाचे गायन करणारे विद्वान जैमिनी, यजुर्वेदाचे अध्ययन करणारे एकमात्र वैशंपायन झाले. अथर्ववेदाचे दरुणनंदन सुमंत मुनी प्रवीण झाले. इतिहास आणि पुराणांमध्ये अध्ययन माझे वडील रोमहर्षणी यांनी केले. या ऋषींनी आपापल्या वेदांचे आणि अनेक विभाग पाडले. त्याप्रमाणे शिष्य प्रशिष्य त्यांचे शिष्य यांच्याद्वारा वेदांच्या अनेक शाखा तयार झाल्या. स्मरणशक्ती कमी असलेल्या लोकांनाही वेद शिकता यावेत म्हणून दयाळू भगवान व्यासांनी त्याचे विभाग केले. स्त्री, शूद्र आणि संस्कार शून्य द्विज असे 3ही वेद श्रवणाचे अधिकारी नाहीत. ते कल्याणकारी शास्त्रांच्या कर्माचे आचरण करण्यात चूक करतील. त्यांचेही कल्याण व्हावे या हेतूने दयाबुद्धीने महामुनी व्यासांनी महाभारत या इतिहास ग्रंथाची रचना केली. ऋषी हो, जरी व्यासांनी याचप्रमाणे नेहमी प्राण्यांच्या कल्याणाकरता आपली संपूर्ण शक्ती खर्च केली, तरी जेव्हा त्यांच्या मनाला संतोष झाला नाही तेव्हा खिन्न मनाने सरस्वती नदीच्या पवित्र तटांकी एकत्र बसून धर्मवेत्ते व्यासमुनी मनोमन विचार करीत म्हणाले, मी निष्कपट भावाने ब्रह्मचर्यादी व्रताचे पालन करीत वेद, गुरुजन आणि अग्नी यांची सेवा केली तर त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले आहे. महाभारताच्या रचना निर्मितीमुळे मी वेदांचा अर्थ उघड करून सांगितला आहे. त्यामुळे स्त्री, शूद्रही आपापल्या कर्माचे ज्ञान प्राप्त करू शकतील. जर मी ब्रह्मतेजाने संपन्न असणाऱ्यां श्रेष्ठ असलो तरी माझा जीवात्मा वास्तविक परिपूर्ण असूनही आत्मस्वरूपाने संपन्न झालेला नाही असे मला वाटते. किंवा भगवंतांची प्राप्ती करून देणाऱ्या धर्माचे बहुधा अजून निरूपण केलेले नाही, कारण तेच भागवत धर्म परमहंसांना आणि भगवंतांनाही प्रिय आहे. श्रीकृष्ण द्वैपायन त्याप्रमाणे आपल्यातील उणीव समजून खिन्न झाले होते. त्याचवेळी देवर्षी नारद वरील ठिकाणी येऊन पोचले
आणि त्यांना आल्याचे बघून व्यासमुनी लगेच उठून उभे राहिले आणि देवतांनीही पूजलेल्या देवर्षी नारदांचे त्यांनी विधीपूर्वक पूजन केले. अध्याय 4 समाप्त. अध्याय 5. भगवंतांच्या यशकीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र. सूत म्हणाले, यानंतर आरामात बसलेल्या, हातात वीणा घेतलेल्या परम यशस्वी देवर्षी नारदांनी हास्ययुक्त मुद्रेने आपल्या जवळ बसलेल्या ब्रह्मर्षी व्यासांना विचारले. नारदाने विचारले, हे व्यास महर्षे, आपले शरीर मन दोन्हीही आपण केलेल्या कर्माने आणि चिंतनाने संतुष्ट आहे ना? आपली मनशा निश्चितच पूर्ण झाली असेल, कारण आपण ही जी महाभारताची रचना केली आहे ती अत्यंत अद्भुत आहे. ती रचना धर्म आणि सर्व पुरुषार्थांनी परिपूर्ण आहे. सनातन ब्रह्मतत्वाचे आपण पुष्कळ चिंतन केले आहे आणि ते जाणलेली आहे. असे असताना हे प्रभो, आपण कृतार्थ न झालेल्या पुरुषाप्रमाणे शोक का बरे करीत आहात? व्यास म्हणाले, आपण माझ्याबद्दल म्हणालात ते सर्व खरे आहे. असे असूनही माझ्या मनाला समाधान नाही, कारण त्याचे कारण मला समजत नाही. आपले ज्ञान अगाध आहे. आपण साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात, म्हणून मी आपणालाच याचे कारण विचारत आहे. आपण गुप्त रहस्य जाणता, कारण आपण पुराण पुरुषाची उपासना केली आहे, जो प्रकृती पुरुष अशा दोघांचा स्वामी आहे. स्वतः निस्संग होऊन केवळ आपल्या संकल्पाने आणि गुणांच्या द्वारे या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करीत राहतो. आपण सूर्याप्रमाणे तिन्ही लोकात भ्रमण करता आणि प्राणवायूसारखे सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहात. मी नियमपालनाद्वारा ब्रह्मचर्य आणि शब्दब्रह्म या दोन्हीचाही परिपूर्णपणे प्राप्ती करून घेतली असताना माझ्यामध्ये जी उणीव आहे ती आपण सांगावी. नारद म्हणाले, आपण बहुधा भगवंतांच्या निर्मळ यशाचे गुणगान अजून केलेले नाही. मला असे वाटते की ज्यामुळे भगवान संतुष्ट होत नाहीत असे शास्त्र किंवा ज्ञान अपूर्ण आहे. मुनिवर्य, आपण धर्म आणि पुरुषार्थाचे जसे निरूपण केले तसे भगवान श्रीकृष्णांच्या महिमेचे निरूपण केले नाही. ज्या रसभावालंकारांनी युक्त अशाही वाणीने जगातला पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचे यश वर्णन केले नाही. ती वाणी म्हणजे कावळ्यांसाठी ज्या ठिकाणी उष्टे पदार्थ फेकून दिले जातात अशी अपवित्र मानली जाते. मानस सरोवरात विहार करणाऱ्या हंसाप्रमाणे ब्रह्मधामात रममाण होणारे भगवत चरणाचे आश्रित परमहंस अशा रचनेच्या ठिकाणी रममाण होत नाहीत. या उलट जी रचना दूषित शब्दांनी भरलेली असते, परंतु तिचा प्रत्येक श्लोक भगवंतांच्या सुयशसूचक नामांनी भरलेला असतो, ती वाणी लोकांच्या सर्व पापांचा नाश करते. कारण सत्पुरुष अशाच वाणीचे श्रवण, गायन, कीर्तन करतात. मोक्षप्राप्तीचे साक्षात साधन असलेले निर्मळ ज्ञान भगवत भक्ती विरहित असेल तर ते तितकेसे शोभत नाही. तर मग जे साधन आणि सिद्धी अशा दोन्ही अवस्थेत अमंगल असते ते काम्य कर्म साधन जे भगवंताला अर्पण केले नाही असे अहेतुक कर्म देखील कसे बरे शोभेल? व्यास महर्षे, आपण आपली दृष्टी अचूक करून कीर्ती पवित्र आहे. आपण सत्यव्रती दृढव्रती आहात. असे असल्याने आपण समाधीच्या योगाने संपूर्ण जीवमात्रांना बंधमुक्त करण्यासाठी अचिंत्य शक्ती भगवंतांच्या लीलांचे स्मरण करा. जो मनुष्य भगवंतांच्या लीलांव्यतिरिक्त दुसरे काही सांगण्याची इच्छा करतो तो भेदबुद्धी मनुष्य त्या इच्छेने निर्माण केलेल्या अनेक कामरूपांच्या फेऱ्यात स्वतःच अडकतो. जसे झंझावातामध्ये डगमगणारी नाव अखंड हेलकावे खाते, त्याप्रमाणे अशा माणसांची चंचल बुद्धी कोठे स्थिर राहत नाही. संसारी लोक स्वभावतः विषयात गुंतलेले आहेत. धर्माच्या नामावर निंदनीय अशी सकाम कर्मे करण्याची आज्ञा आपणच त्यांना केली आहे. हे सर्व उलटेच झाले, कारण सामान्य लोक निंदनीय कर्माला मुख्य धर्म समजून अशा धर्माचा निषेध करण्याचे म्हणणे ऐकत नाहीत. भगवंतांचे गुण अनंत आहेत.
कोणी विचारवंत ज्ञानी पुरुष सुद्धा संसारातून निवृत्त होऊन भगवंतांच्या स्वरूपभूत परमानंदाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून ज्यांचा परमार्थाकडे ओढा नाही, जे गुण डळमळीत झाले आहेत, ज्यांच्या कल्याणासाठी आपण भगवंतांच्या लीलांचे वर्णन करावे, तो मनुष्य धर्माचा त्याग करून भगवत चरणाची सेवा करतो. परंतु सिद्धी प्राप्त होण्यापूर्वी जर भजन पूजन सुटले तर त्याचे काही अमंगल होते का? परंतु दुसरा कोणी भगवंतांचे भजन न करता केवळ स्वधर्माचे पालन करतो, त्याला कोणता बरे लाभ होतो? अशा वस्तूंच्या प्राप्तीसाठी बुद्धिमान मनुष्याने प्रयत्न केले पाहिजेत की जी वस्तू मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत उच्च नीच योनीत केलेल्या कर्मांचे फलस्वरूप म्हणून प्राप्त होत नाही. अचिंत्य गती काळाच्या नियमानुसार दुःखाप्रमाणे विषय सुख सर्वांना स्वभावतः प्राप्त होते. हे मुने, जो भगवान श्री कृष्ण चरणसेवक आहे, तो भगवत भजन न करणाऱ्या पण पाप कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे आणि दैववशात काही पाप कर्मे झाले तरी जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाही. तो सेवक भगवत चरणाच्या आलिंगनाचे स्मरण करतो. स्मरण झाल्यानंतर त्यापासून परावृत्त होऊ इच्छित नाही, कारण त्याला भगवत रसाची गोडी लागलेली असते. ज्यांच्यापासून ज्या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो ते भगवंत या विश्वाच्या रूपाने आहेत. असे असूनही ते त्यापासून वेगळे आहे. ही गोष्ट आपण जाणत आहातच. तरी सुद्धा आपल्याला या गोष्टीची आठवण करून दिली आहे. आपली दृष्टी अचूक आहे. आपण समजून घ्या की आपण पुरुषोत्तम भगवंतांचे कलावतार आहात. आपण अजन्मा असूनही जगताच्या कल्याणाकरता जन्म घेतला आहे. म्हणून आपणच विशेष करून भगवंतांच्या लीलांचे वर्णन केले पाहिजे. विद्वानांने म्हणणे असे आहे की मनुष्याने केलेले तप, वेदाध्ययन, यज्ञाचे अनुष्ठान, स्वाध्याय, ज्ञान, दान एकमेव उद्देश हाच आहे की पुण्यकीर्ती श्रीकृष्णांचे गुण आणि लीला यांचे वर्णन केले जावे. हे मुने, मागील कल्पातील माझ्या पूर्वजन्मी मी एक वेदसंपन्न ब्राह्मणाच्या दासीचा मुलगा होतो. एका पावसाळ्यात काही योगीजन तेथे चातुर्मास करीत होते. लहानपणीच मला त्यांची सेवा करण्यास सांगितले. मी लहान होतो तरी कोणत्याही प्रकारच्या खोड्या करीत नसे. इंद्रिये माझ्या अधीन होती. खेळण्या बागडण्यापासून मी दूर होतो आणि मी त्यांच्या आज्ञेनुसार त्यांची सेवा करीत असे. मी फार कमी बोलत होतो. माझे हे चांगले वर्तन पाहून समदर्शी असूनही त्या योगांना माझ्यावर अनुग्रह आला. त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या पात्रातील उरलेले अन्न एका दिवसातून एक वेळा मी खात असे. त्यामुळे माझी सर्व पापे नाहीशी झाली. अशा प्रकारे त्यांची सेवा करता करता माझे हृदय शुद्ध झाले आणि ते लोक भजन पूजन करीत असत. मला त्यात गोडी वाटू लागली. या सत्संगात लीला, गान, पारायण, महात्म्याचा अनुग्रह झाल्याने मी दररोज श्रीकृष्णांच्या मनोहर कथा ऐकू लागलो. श्रद्धापूर्वक एक एक कथा ऐकत गेल्याने प्रियकीर्ती भगवंतांविषयी मला प्रेम वाटू लागले. हे महामुने, जसजशी भगवंतांच्या विषयी माझी ओढ वाढू लागली तसतशी त्यांचे ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली. स्थिर बुद्धीमुळे या संपूर्ण कार्यकारण रूप जगतातला असूनही मी माझ्या परब्रह्म आत्म्यामध्ये ही माया आहे अशी कल्पना करू लागलो. अशा प्रकारे वर्षा शरद या 2 ऋतुकालांत मी हे महात्मे दिवसातून 3 वेळा श्रीहरीच्या मंगलमय यशाचे संकीर्तन करीत असत आणि मी ते प्रेमभराने ऐकत असे. त्यामुळे चित्तातील रजोगुण तमोगुण नाहीसे करणारी भक्ती माझ्या हृदयात उदय पावू लागली. मी प्रेमळ आणि विनम्र होतो. त्याच्या सेवनाने माझे पाप नाहीसे झाले. माझ्या हृदयात श्रद्धा होती. मी इंद्रियांचा संयम केला होता. तसेच मी त्यांचा आज्ञाधारक होतो. ज्या गुह्यतम ज्ञानाचा उपदेश
स्वतः भगवंतांनी आपल्या मुखांनी केला होता, ते ज्ञान दीनवत्सल महात्म्यांनी कृपाळू होऊन तेथून जाते वेळी मला दिले. त्या उपदेशामुळेच या जगाच्या निर्माते भगवान श्रीकृष्ण यांच्या मायेचा त्या प्रभावाला मी जाणू शकलो, जे जाणल्याने भगवंतांच्या परमपदाची प्राप्ती होते. हे ब्रह्मन, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना सर्व कर्मे समर्पित करणे हेच संसारातील त्रिविध तापांवर एकमात्र औषध आहे, हे मी आपणास सांगितले. प्राण्यांना ज्या पदार्थांच्या सेवनामुळे एखादा रोग होतो, त्याच पदार्थांची चिकित्सा करून त्याचा प्रयोग केल्यानंतर रोग नाहीसा होणार नाही काय? याप्रमाणे जरी मनुष्याची सर्व कर्मे जन्ममृत्यू संसार चक्रात अडकवितात, तरी सुद्धा ती कर्मे भगवंतांना समर्पण केली तर कर्मबंधनच नष्ट होते. म्हणून या लोकी जे शास्त्रविहित कर्म भगवंतांच्या प्रसन्नेसाठी केले जाते, त्यापासून पराभक्तियुक्त ज्ञानाची प्राप्ती होते. ज्या भगवत प्रीत्यर्थ केल्या जाणाऱ्या कर्ममार्गांवर भगवंतांच्या आज्ञेनुसार आचरण करीत लोक वारंवार भगवंतांचे गुण व नामाचे संकीर्तन करीत स्मरण करतात. प्रभो भगवान वासुदेवांना माझा नमस्कार असो. आम्ही आपले ध्यान करतो. प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण यांनाही नमस्कार असो. या प्रकारे जो पुरुष भगवंतांच्या मूर्तीच्या नामाद्वारा मंत्राखेरीज वेगळी मूर्ती नसलेल्या मंत्ररूपी भगवान यज्ञ पुरुषाचे पूजन करतो, त्याचे ज्ञान पूर्ण आणि यथार्थ आहे. ब्रह्मर्षी, मी जेव्हा भगवंतांच्या आज्ञेचे या प्रकारे पालन केले, तेव्हा हे जाणून भगवान कृष्णांनी मला आत्मज्ञान, ऐश्वर आणि आपली भक्ती प्रदान केली. आपण पूर्ण ज्ञानी आहात. आपण भगवंतांच्या कीर्तीचे वर्णन करा. यामुळे मोठमोठ्या ज्ञानी लोकांची जिज्ञासाही पूर्ण होईल. जे लोक संसार दुःखामुळे वारंवार व्यथित होत आहेत, त्यांच्या दुःखाची निवृत्ती यामुळे होऊ शकते. दुसरा कोणताही उपाय नाही. अध्याय 5 समाप्त. अध्याय 6. नारदांच्या पूर्वचरित्राचा उरलेला भाग. सूत म्हणाले, देवर्षी नारदांनी जन्म आणि साधनेची कथा ऐकून सत्यवती पुत्र भगवान व्यासांनी पुन्हा त्यांना प्रश्न केला. व्यास म्हणाले, आपल्याला ज्ञानोपदेश करणारे महात्मे जेव्हा दुसरीकडे गेले, तेव्हा आपण काय केले? आपण तर त्यावेळी वयाने अगदी लहान होतात. हे ब्रह्मपुत्रा, त्यानंतर आपले उर्वरित आयुष्य कसे व्यतीत झाले? मृत्यूसमयी आपण कोणत्या रीतीने आपल्या शरीराचा त्याग केला? देवर्षी, काळ तर सर्व वस्तूंना नष्ट करतो. असे असता काळाने आपली पूर्वकल्पित स्मृती कशी नाहीशी नाही केली? नारद म्हणाले, मला ज्ञानोपदेश करणारे महात्मे निघून गेले त्यावेळी मी लहान होतो. तरी मी माझे जीवन असे व्यतीत केले की मी माझ्या आईचा एकुलता एक पुत्र होतो. माझी आई तर एक स्त्री, त्यात अज्ञानी, शिवाय दासी होती. मला सुद्धा तिच्याशिवाय दुसरा आश्रय नव्हता. त्यामुळे तिने मला आपल्या स्नेहपाशात बांधून ठेवले होते. माझी आई माझ्या योगक्षेमाची पुष्कळ काळजी करीत असे, परंतु ती पराधीन असल्यामुळे काही करू शकत नव्हती. ज्याप्रमाणे कठपुतली सूत्रधार नाचवतील कशी नाचते, त्याप्रमाणे हे सारे जग ईश्वराच्या अधीन आहे. आईच्या स्नेहबंधनात मी त्या ब्राह्मण वस्तीतच राहिलो. मी फक्त 5 वर्षाचा असल्याने मला दिशा, देश, काळ याविषयीचे ज्ञान नव्हते. एक दिवस माझी आई रात्रीच्या वेळी गायीची धार काढण्याकरता म्हणून बाहेर गेली. रस्त्यात तिचा पाय एका सापावर पडला. तो काळ प्रेरित साप तिला चावला. भक्तांचे कल्याण इच्छिणाऱ्या भगवंतांची ही कृपा आहे असे समजून मी उत्तर दिशेकडे निघालो. मार्गात धनधान्य संपन्न अनेक
नगरे, गावे, भटक्या जमातींच्या फिरत्या वस्त्या, खेडी, नद्या, पर्वतांच्या रांगा, बागा, उपवने, रंगीबिरंगी धातूंनी युक्त विचित्र पर्वत लागले. काही ठिकाणी वृक्ष होते, त्यांच्या मोठमोठ्या फांद्या हत्तींनी मोडून टाकल्या होत्या. मध्ये मध्ये पवित्र जलाने भरलेले जलाशय होते, तसेच देवतांनी आश्रय घेतलेली सरोवरे होती. त्यावर पक्षी मनमोहक किलबिलाट करीत होते, भ्रमर गुंजारव करत होते. हे पाहत पाहत मी पुढे निघालो. मी एकटाच होतो. पुष्कळचे अंतर चालून गेल्यानंतर मला एक घनदाट जंगल लागले. तेथे वेत, बांबू, गवत, दर्भ, वेळू आणि गुहा होत्या. त्या जंगलात साप, अस्वले, कोल्हे, भयानक प्राणी राहत होते. ते पाहून भीती वाटत होती. चालून चालून माझे शरीर अवयव थकून गेले. मला खूप तहान लागली. भूक तर लागली होतीच. तेथे एक नदी होती. त्या नदीच्या कुंडात मी स्नान केले. आचमन करून पाणी प्यायलो. त्यामुळे माझा थकवा नाहीसा झाला. त्या निर्मनुष्य अरण्यात एका पिंपळाच्या झाडाखाली मी आसन घालून बसलो. त्या महात्म्यांकडून मी जसे ऐकले होते तसे हृदयस्थ परमात्म्याच्या स्वरूपाने मी मनोमन ध्यान करू लागलो. भक्तिभावपूर्वक भगवंतांच्या चरण कमलांचे ध्यान करू लागताच मला भगवत प्राप्तीच्या उत्कट इच्छेने माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि हृदयात हळूहळू भगवंत प्रकट झाले. व्यासमुनी प्रेमभावाचा अत्यंत उद्रेक झाल्यानंतर माझे सर्वांग पुलकित होऊन मी हृदय अत्यंत शांत झालो. त्याच आनंदाच्या पुरात मी असा बुडून गेलो की मला माझे ध्येय वस्तूचेही भान राहिले नाही. ते अनिवर्चनीय रूप सर्व प्रकारच्या शोकांचा नाश करणारे, मनाला अत्यंत भावणारे असे होते. ते एकाकी दिसेनासे झाल्याने मी दुःखी झालो. निराश होऊन आसनावरून उठून उभा राहिलो. मला पुन्हा त्या स्वरूपाच्या दर्शनाची इच्छा झाली, परंतु मन हृदयात स्थिर करून पुन्हा पुन्हा प्रयत्न करून ते स्वरूप मी पाहू शकलो नाही. मी अतृप्त असल्याने व्याकुळ झाल्यासारखा झालो. अशा प्रकारे निर्जन वनामध्ये मला प्रयत्न करताना पाहून वाणीला विषय न होणारे स्वतः भगवंत धीर गंभीर आणि मधुर वाणीने माझा शोक नाहीसा करीत म्हणाले, खेदाची गोष्ट म्हणजे तू या जन्मात माझे दर्शन करू शकणार नाहीस. त्यांच्या वासना पूर्णपणे नाहीशा झाले नाही. ते अपरिपक्व योगी लोकांना माझे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. हे निष्पाप बालका, तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठी म्हणूनच मी तुला एक वेळ माझ्या रूपाची झलक दाखवली. मला प्राप्त करण्याची आकांक्षा असलेले साधक आपल्या हृदयातील सर्व वासनांना हळूहळू त्याग करतात. संतांच्या अल्पकाळ केलेल्या सेवनामुळे ही तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली. आता या मलिन शरीराला सोडून माझा पार्षद होशील. मला प्राप्त करण्याचा तुझा हेतू हा दृढ निश्चय कदापि ढळणार नाही. सृष्टीचा प्रलय झाल्यानंतरही माझ्या कृपेने तुझी स्मृती टिकून राहील. आकाशासारखा अव्यक्त असणारा सर्वशक्तिमान महान परमात्मा इतके बोलून स्तब्ध झाला. त्या कृपेचा अनुभव घेऊन मी त्या सर्वश्रेष्ठ अशा भगवंतांना मस्तक लावून नमस्कार केला आणि वेळेपासून लज्जा संकोच सोडून भगवंतांना अत्यंत रहस्यमय अशा मंगल नामाचे कीर्तन करीत करीत चारित्र्याचे स्मरण करू लागलो. इच्छा, आकांक्षा, मद, मत्सर माझ्या हृदयातून अगोदरच नाहीसे झाले होते. आता मी आनंदाने मृत्यूची प्रतीक्षा करत पृथ्वीवर भ्रमण करू लागलो. अशा प्रकारे भगवंतांच्या कृपेने माझे हृदय शुद्ध झाले, आसक्ती नाहीशी झाली आणि मी कृष्णपारायण झालो. अशातच आकाशात एकाएकी वीज चमकावी, त्याप्रमाणे योग्य समयी मला मृत्यू आला. माझी प्रारब्ध कर्मे संपल्यानंतर शुद्ध भागवत पार्षद शरीर प्राप्त होण्याची वेळ आली. तेव्हा माझे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर
कल्पाच्या अंती जेव्हा भगवान नारायणाने प्रलयकालीन समुद्रात शयन करायचे ठरवले, त्यावेळी ब्रह्माने त्यांच्या हृदयात शयन करण्याच्या इच्छेने ही सारी सृष्टी स्वतःमध्ये विलीन करू लागले. तेव्हा त्यांच्या श्वासाबरोबर मीही त्यांच्या हृदयात प्रवेश केला. 1000 चतुर्युग संपल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले, त्यांची सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली, तेव्हा त्यांच्या इंद्रियातून मरीची आदी ऋषींसह मीही प्रकट झाले. तेव्हापासून भगवंतांच्या कृपेने मी वैकुंठादी तिन्ही लोकांच्या आत बाहेर निर्धास्तपणे संचार करीत भगवत भजन हे माझ्या जीवनाचे व्रत असून ते अखंडपणे चालू असते. भगवंतांनी दिलेल्या या स्वरब्रह्म विभूषित वीणेवर तान छेडीत मी त्यांच्या लीलांचे गायन करीत सर्वत्र संचार करतो. त्यांच्या चरणकमलातून सर्व तीर्थांचा उगम होतो आणि ज्यांचे यशोगान करणे मला अत्यंत प्रिय आहे ते भगवंत मी जेव्हा त्यांच्या लीलांचे गायन करू लागतो तेव्हा मला बोलवल्याप्रमाणे लगेच माझ्या हृदयात येऊन मला दर्शन देतात. त्यांचे चित्त नेहमी विषयभोगाच्या कामनेने आतुर झालेले असते. त्यांच्यासाठी भगवंतांच्या लीलांचे कीर्तन आणि संसार सागरातून पार होण्यासाठीचे जहाज हा माझा स्वतःचा अनुभव आहे. काम आणि लोभाच्या तडाख्याने वारंवार विदीर्ण झालेले हृदय श्रीकृष्ण सेवनेने जसे प्रत्यक्ष शांतीचा अनुभव करते, तशी यम नियम आदी योग मार्गाने शांती प्राप्त होत नाही. हे व्यास मुने, आपण निष्पाप आहात. आपण आपला मनाला जे विचारले होते ते सर्व माझ्या जन्म आणि साधनेचे रहस्य आणि आपल्या संतोष प्राप्तीचा उपाय मी सांगितला. सूत म्हणाले, नारदांनी व्यासांना अशा प्रकारे सांगितले. त्यांची अनुमती घेऊन वीणा वाजवीत स्वच्छंदाने निर्माण करीत करण्यासाठी ते निघून गेले. देवर्षी नारद धन्य आहेत, कारण सारंगपणे भगवंतांची कीर्ती आपल्या वीणेवर गाऊन ते स्वतः आनंदमग्न होतातच, पण त्याचबरोबर त्रितापांनी पोळलेल्या या जगतालाही आनंदित करतात. अध्याय 6 समाप्त. अध्याय 7. अश्वत्थाम्याचे द्रौपदी पुत्रांना मारणे, अर्जुनाकडून अश्वत्थाम्याची मानहानी. शौनकाने विचारले, सूत महोदय, नारद निघून गेल्यानंतर सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान अशा व्यासांनी नारदांचा अभिप्राय ऐकून काय केले? सूत म्हणाले, ब्रह्मनदी सरस्वती नदीच्या पश्चिम घाटावर शम्याप्रास नावाचा एक आश्रम आहे. तिथे ऋषी नेहमी यज्ञ करतात. तिथे व्यासांचा स्वतःचा आश्रम आहे. त्याच्या चारी बाजूंनी बोरीच्या झाडाचे सुंदर वन आहे. या आश्रमात बसून त्यांनी आचमन केले आणि आपले मन एकाग्र केले. भक्तियोगाच्या द्वारे पवित्र केले. आदिपुरुष परमात्मा व त्यांच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेला पाहिले. याच मायेने मोहित करून हा जीव मूलतः तिन्ही गुणांच्या पलीकडे असून आपल्याला त्रिगुणात्मक मानतो आणि त्यामुळे होणाऱ्या अनर्थांना भोगतो. भगवंतांची भक्ती हे एक अनर्थांच्या निराकरणाचे प्रत्यक्ष साधन आहे, परंतु संसारी लोक हे जाणत नाहीत. हे लक्षात घेऊन व्यासाने श्रीमद भागवताची रचना केली आहे. त्याच्या केवळ श्रवणाने पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णांच्या ठिकाणी परमप्रेममय भक्ती निर्माण होते. त्यामुळे जीवाचा शोक, मोह, भय नष्ट होतात. त्यांनी या भागवत संहितेची निर्मिती करून नंतर ती आपल्या वैराग्यशील पुत्र शुक याला शिकवली. शौनकांनी विचारले, श्री शुकदेव तर अत्यंत निवृत्त आहेत. त्यांना कोणत्याही वस्तूची अपेक्षा नाही.
ते नेहमी आत्मचिंतनात रममाण असतात. असे असताना त्यांनी विशाल ग्रंथाचे अध्ययन कशासाठी केले? सूत म्हणाले, जे लोक ज्ञानी आहेत, ज्यांची अविद्येची गाठ सुटली आहे, जे नेहमी आत्म्यातच रममाण झालेले असतात, असे लोकही भगवंताची निष्काम भक्ती करतात. कारण भगवंतांचे गुण इतके मधुर आहेत की ते सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतात. भगवान शुकदेव तर भगवत भक्तांना अत्यंत प्रिय आहेत आणि स्वतः भगवान असलेल्या व्यासांचे पुत्र आहेत. त्यांना त्यांच्या हृदयाला भगवंतांच्या गुणांनी आकर्षून घेतले आहे, कारण त्याचमुळे या विशाल ग्रंथाचे अध्ययन केले. आज मी राजर्षी परीक्षिताचा जन्म, कर्म आणि मोक्ष तसेच पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा सांगतो, कारण यातून भगवान श्रीकृष्णाच्या अत्यंत अनेक कथांचा उगम होतो. त्यावेळी कौरव पांडवांच्या युद्धात दोन्ही पक्षातील पुष्कळसे वीर मारले गेले होते. भीमाच्या गदाप्रहाराने दुर्योधनाची मांडी भंगली तेव्हा अश्वत्थामाने आपला राजा दुर्योधन याचे प्रिय करण्यासाठी द्रौपदीच्या झोपलेल्या मुलांची मस्तके छाटून दुर्योधनाला भेट आणून दिली. हे दुर्योधनाला आवडले नाही, कारण अशा नीच कर्माची सर्वजणच निंदा करतात. त्या मुलांची माता द्रौपदी आपल्या पुत्राची निधनाची वार्ता ऐकून अत्यंत दुःखी झाली. तिच्या नेत्रातून आसवे वाहू लागली. ती रडू लागली. अर्जुन तिचे सांत्वन करीत म्हणाला, हे कल्याणी, मी त्या आततायी अधम ब्राह्मणाचे मस्तक माझ्या गांडीव धनुष्याच्या बाणाने छाटून तुला भेट आणून देईन आणि जळलेल्या आपल्या पुत्रांच्या अंत्यविधी झाल्यावर तू त्या मस्तकावर पाय ठेवून स्नान करशील. त्यावेळी तुझे अश्रू पुसले असे होईल. अर्जुनाने अशा मधुर पण विलक्षण शब्दांनी द्रौपदीचे सांत्वन केले. आपले सुहृद भगवान श्रीकृष्णांना सारथी बनवून अंगावर कवच धारण करून आपले भयंकर गांडीव धनुष्य घेऊन तो रथावर बसला आणि गुरुपुत्र अश्वत्थाम्याचा त्याने पाठलाग सुरू केला. मुलांची हत्या केल्याने घाबरलेल्या अश्वत्थामा अर्जुन आपल्यावरच चालून येत असल्याचे पाहून प्राण रक्षण करण्याकरता तेथून पळून जाता येईल तिथपर्यंत पळत सुटला. तसा रुद्राला भिवून सूर्य पळाला. त्याप्रमाणे जेव्हा ब्राह्मण पुत्राने पाहिले की आपल्या रथाचे घोडे थकले आहेत आणि आपण असहाय्य आहोत, तेव्हा आपल्या रक्षणाचे एकमात्र साधन ब्रह्मास्त्रच आहे हे त्याने ओळखले. जरी त्याला ब्रह्मास्त्र परत घेण्याची विद्या अवगत नव्हती, तरी प्राणांवर बेतलेले संकट बघून त्याने आचमन केले, ध्यानस्थ झाला आणि ब्रह्मास्त्र सोडले. या अस्त्राचे सर्व दिशांना प्रचंड तेज पसरले. अर्जुनाने जाणले की आता आपल्या प्राणावर बेतले आहे. तेव्हा त्यांनी श्रीकृष्णांना प्रार्थना केली. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण महाबाहो, आपण भक्तांना अभय देणारे आहात. संसाराच्या दगदगत्या आगीत होरपळून निघणाऱ्या जीवांना त्यांच्यापासून मुक्ती देणारेही आपणच आहात. आपण आदिपुरुष आणि प्रकृती पलीकडील साक्षात परमेश्वर आहात. मायेला आपल्या चित्तशक्तीने निरस्त करून आपण द्वितीय रूपात स्थित असता. मायेने मोहित झालेल्या जीवांना आपण आपल्या प्रभावाने धर्मादी स्वरूप कल्याणाचा मार्ग दाखविता. पृथ्वीवरील दैत्यांचा भार नाहीसा करण्यासाठी तुमच्या अनन्य प्रेमी भक्तांचे तुम्ही निरंतर स्मरण करता. ध्यान करावे यासाठी तुमचा अवतार आहे. स्वयंप्रकाश रूप श्रीकृष्णा, हे भयंकर तेज सर्व दिशांनी माझ्याकडून येत आहे. हे काय आहे, ते कोठून येत आहे याचेही मला ज्ञान नाही. भगवान म्हणाले, अश्वत्थाम्याने आपल्यावर प्राणसंकट आल्याने हे ब्रह्मास्त्र सोडलेले आहे असे समज, परंतु ते पुन्हा मागे कसे घ्यावे याचे त्याला ज्ञान नाही. या अस्त्राचा पाडाव करण्यासाठी अन्य कोणत्याही अस्त्रात शक्ती नाही. तू शस्त्रविद्या चांगली जाणतोस. तुझ्या ब्रह्मास्त्राच्या तेजाने या ब्रह्मास्त्राचे प्रचंड तेज समव. सूत म्हणाले, शत्रू पक्षातील वीरांना मारण्यात अर्जुन निपुण होता. भगवंतांचा सल्ला ऐकून त्याने आचमन केले. भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मास्त्राचे निवारण करण्याकरता दुसऱ्या ब्रह्मास्त्राची योजना केली. बाणांनी वेढलेल्या दोन्ही ब्रह्मास्त्रांचे तेज आणि सूर्य अग्नीप्रमाणे एकमेकांना टक्कर दिल्याने आकाश आणि सर्व दिशांना व्यापून वेढू लागले. तिन्ही लोकांना जाळणाऱ्या
आणि वाढत राहणाऱ्या या दोन्ही ब्रह्मास्त्रांच्या ज्वाळांनी पोळणाऱ्या प्रजेला प्रलयकाळ ओढावला आहे असे वाटले. त्या आगी तिन्ही लोक आणि प्रजेचा नाश करत पाहून भगवंतांची आज्ञा घेऊन अर्जुनाने दोन्ही ब्रह्मास्त्रे आवरून घेतली. अर्जुनाचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. झडप घालून त्याने क्रूर अश्वत्थामाला पकडून एखादा पशु दोरखंडाने बांधावा तसे बांधले. अर्जुन मोठ्या ताकदीने अश्वत्थामाला दोरीने बांधून शिबिराकडे नेणार होता तेव्हा कमलनयन श्रीकृष्णांनी कोपाविष्ट होऊन म्हणाले, पार्था, या अधम ब्राह्मणाला जिवंत सोडून देणे उचित नाही. त्याचा वध कर. रात्री झोपलेल्या निरपराध मुलांची त्याने हत्या केली आहे. धर्माचरण करणारा पुरुष, मद्याने धुंद, बेसावध, वेडसर झोपलेला बालक, स्त्री, अविवेकी, शरणागत, रथहीन आणि भयभीत अशा शत्रूला कदापिही मारित नाही. जो दुष्ट आणि क्रूर पुरुष दुसऱ्यांना मारून आपल्या प्राणाचे पोषण करतो त्याचा वध करणे श्रेयस्कर आहे. कारण अशा प्रवृत्तीचा माणूस जिवंत राहिला तर तो आणखी पाप करील आणि नरकात जाईल. शिवाय माझ्या देखत तू द्रौपदी पुढे प्रतिज्ञा घेतली होतीस की हे मानिनी, तुझ्या पुत्रांचा वध केला आणि त्यांचे मस्तक तोडून आणले तरच या पापी कुलाला कलंक असलेल्या आतताईने एवढेच नाही तर आपला स्वामी दुर्योधन यालाही त्याने दुःखी केले आहे. म्हणून हे वीर अर्जुना, तू याचा वध कर. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला धर्माचरणाची परीक्षा घेण्यासाठी म्हणून अर्जुनाला अशी प्रेरणा दिली खरी, परंतु अर्जुनाचे हृदय विशाल होते. त्याने अश्वत्थाम्याने जरी त्याच्या पुत्रांची हत्या केली तरी गुरुपुत्राला मारण्याची अर्जुनाची इच्छा नव्हती. त्याने आपला मित्र आणि सारथी कृष्णाबरोबर युद्धाच्या छावणीत परतला. त्याने मृत पुत्रांचा शोक करीत असलेल्या द्रौपदीला अश्वत्थामाला सोपवले. द्रौपदीला दिसले की अश्वत्थामाला पशुसारखे बांधून आणले आहे. निंद्य कर्म केल्याने तो खाली पाहत होता. आपले अनिष्ट करणाऱ्या गुरुपुत्र अश्वत्थामाला अशा प्रकारे अपमानित केल्याचे पाहून द्रौपदीच्या कोमल हृदयात करुणा उत्पन्न झाली. तिने अश्वत्थामाला नमस्कार केला. गुरुपुत्राला अशा प्रकारे बांधून आणल्याने सती द्रौपदीलाही ते सहन झाले नाही. ती म्हटली, सोडा याला, सोडा. हा ब्राह्मण आहे म्हणून आपल्याला पूज्य आहे. ज्याच्या कृपेने संपूर्ण रहस्यासह धनुर्वेद आणि त्याचे प्रयोग उपसंहारासह सर्व शास्त्रांचे ज्ञान आपण प्राप्त केले ते आपले आचार्य द्रोण पुत्रांच्या रूपाने आपल्या समोर उभे आहेत. त्यांची अर्धांगिनी वीरमाता कृपी सती गेली नाही, ती अद्याप जिवंत आहे. हे धर्मज्ञा, ज्याला गुरुवंशाची नित्य पूजा करून वंदन केले पाहिजे त्याला व्यथित करणे योग्य नाही. ज्याप्रमाणे आपली मुले मारली गेली त्यामुळे मी दुःखी होऊन रडत आहे, सारखी अश्रू ढाळीत आहे, तसे पतिव्रता मा गौतमीने रडू नये. ज्या उच्छृंखल राजांनी आपल्या दुष्कृत्याने ब्राह्मण कुलाला राग आणला असेल ते कोपिष्ट ब्राह्मण कुल राजांना त्यांच्या परिवारासह शोकाग्नीत ढकलून लगेच कुळभस्म करते. ब्राह्मण हो, द्रौपदीचे म्हणणे धर्म आणि न्यायाला अनुसरून होते. त्यामध्ये कपट नव्हते तर करुणा आणि समदृष्टी होती. म्हणून राजा युधिष्ठिराने राणीच्या हितकर श्रेष्ठ वचनाचे कौतुक केले. त्याबरोबर नकुल, सहदेव, सात्यकी, अर्जुन, स्वतः भगवान श्रीकृष्ण तिथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्री पुरुषांनी द्रौपदीच्या म्हणण्याला पुष्टी दिली. त्यावेळी भीम क्रुद्ध होऊन म्हणाला, ज्याने झोपी गेलेल्या मुलांना स्वतःसाठी आणि आपल्या स्वामीसाठी नव्हे तर निष्कारण मारले त्याचा वध करण्यास उत्तम होय. द्रौपदी भीमाचे म्हणणे ऐकून अर्जुनाकडे पाहून श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणाले, पापकृत्य केलेल्याही ब्राह्मणाचा वध करू नये आणि आतताईला तर मारले पाहिजे. या दोन्ही गोष्टी मी शास्त्रात सांगितल्या आहेत. म्हणून माझ्या दोन्ही आज्ञांचे पालन कर. द्रौपदीचे सांत्वन करीत तू प्रतिज्ञा केली होतीस तिचे पालन कर. त्याचबरोबर भीम आणि द्रौपदी मला जे प्रिय असेल ते सुद्धा कर. सूत म्हणाले, अर्जुनाने भगवंतांच्या म्हणण्याचा मतितार्थ लगेच जाणला. त्यांनी आपल्या तलवारीने अश्वत्थाम्याच्या डोक्यावरील मणी आणि केसांसह उपटून टाकला. मुलांची हत्या केल्यामुळे अश्वत्थामा अगोदर सत्वहीन झाला होता. त्यात मणी आणि ब्रह्मतेज नाहीसे झाल्याने अशाने
अशा त्याचे दोरखंडाचे बंध सोडून अर्जुनाने त्याला शिबिराच्या बाहेर हाकलवले. मुंडन करणे, धन काढून घेणे, निर्वासित करणे हाच अधम ब्राह्मणांचा वध होय. याखेरीज त्यांच्यासाठी शारीरिक वध शास्त्राने सांगितलेला नाही. पुत्रांच्या मृत्यूमुळे द्रौपदी आणि सर्व पांडव शोकाकुल झाले. नंतर त्यांनी आपल्या मृत बांधवांचे अंत्यसंस्कार पार पडले. अध्याय 18. परीक्षिताचे गर्भात रक्षण आणि कुंतीने केलेली भगवंतांची स्तुती. युधिष्ठिराचा शोक. सांगा ना काय पण पाहिजे. परीक्षिताचे गर्भात रक्षण, कुंतीने केलेली भगवंतांची स्तुती. युधिष्ठिराचा शोक. सूत म्हणाले, त्यानंतर पांडव श्रीकृष्णांच्या सह स्त्रियांना पुढे करून मेलेल्या स्वजनांना तिलांजली देण्यासाठी गंगा तीरावर गेले. तिथे सर्वांनी मृत बंधूंना तिलांजली दिली आणि पुन्हा विलाप केला. नंतर भगवंतांच्या चरणकमलांच्या धुळीने पवित्र झालेल्या गंगा जलात पुन्हा स्नान करून कुरुराज महाराज युधिष्ठिर, त्यांचे बंधू धृतराष्ट्र, पुत्रशोकाने व्याकुळ झालेली गांधारी, कुंती, द्रौपदी सर्वजण मृत स्वजनांसाठी शोक करत होते. भगवान श्रीकृष्णांनी धौम्य मुनीसह त्यांचे सांत्वन करून समजूत काढली की संसारातील सर्व प्राणी कालाच्या अधीन आहेत. मृत्यूपासून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. अशा प्रकारे धूर्त बंधूंनी कपटांनी हिसकावून घेतलेले राज्य भगवान श्रीकृष्णांनी अजातशत्रू युधिष्ठिर महाराजांना देऊन टाकले. तसेच द्रौपदीच्या केशसंभाराला स्पर्श केल्याने आयुष्य क्षीण झालेल्या दुष्ट राजांचा वध करविला. त्याचप्रमाणे उत्तम सामग्री आणि पुरोहितांद्वारे युधिष्ठिराकडून 3 अश्वमेध यज्ञ करविले गेले. त्याप्रमाणे 100 यज्ञ करणाऱ्याला इंद्र यशाप्रमाणे युधिष्ठिराचे पवित्र यश दशदिशांत पसरले. तदनंतर भगवान श्रीकृष्णांनी तेथून जाण्याचा विचार केला. व्यास आदी ब्राह्मणांचा सत्कार करून पांडवांचा निरोप घेतला. त्या सर्वांनीही भगवान श्रीकृष्णांना मोठा सत्कार केला. त्यानंतर कृष्ण सात्यकी उद्धवासह द्वारकेला जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले. त्याच वेळी त्यांनी पाहिले की भयाने विवरण उत्तरासमोरून पळत येत आहे. उत्तरा म्हणाली, देवादी देवा जगदीश्वरा, आपण महान योगी आहात. आपण माझे रक्षण करा. या लोकात मला अभय देणारा आपल्याशिवाय कोणीच नाही, कारण इथे प्रत्येक जण दुसऱ्याच्या मृत्यूला कारण होत आहे. हे प्रभो, आपण सर्व शक्तिमान आहात. तप्त असलेला हा लोखंडी बाण माझ्याकडे वेगाने येत आहे. स्वामी, आपण माझे खुशाल भस्म करो, परंतु माझ्या गर्भाला त्याने धक्का पोचू नये. सूत म्हणाले, तिचे करुणावचन ऐकताच भक्तवत्सल भगवान समजून चुकले की अश्वत्थाम्याने पांडवांचा वंशनाश करण्याकरता ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आहे. हे मुनिश्रेष्ठ, जळत असलेले 5 बाण आपल्याकडे येत असलेले पांडवांनी त्याच वेळेस पाहिले. त्यांनीही आपली शस्त्रे सज्ज केली. सर्व शक्तिमान कृष्णांनी अत्यंत प्रेमी भक्तांवर संकट आलेले पाहून आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचे रक्षण केले. योगेश्वर श्रीकृष्णांनी सर्व पांडवांच्या हृदयात आत्मरूपाने विराजमान आहे. पांडवांच्या वंशपरंपरा चालू राहण्यासाठी त्यांनी आपल्या मायेने उत्तरेचा गर्भ आच्छादित केला. शौनका, जरी ब्रह्मास्त्र हे अमोघ आहे, त्याला प्रतिकार करण्याचा कोणताच उपाय नाही, तरी भगवान श्रीकृष्णांच्या तेजासमोर आल्यानंतर ते शांत झाले. हे आश्चर्य समजण्याचे काही कारण नाही, कारण भगवान श्रीकृष्ण हे सर्व आश्चर्यांचे निधान आहे. ते स्वतः अजन्म असून आपल्या मायेच्या योगाने या विश्वाची उत्पत्ती, रक्षण आणि संहार करतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण जाण्यासाठी निघाले तेव्हा ब्रह्मास्त्राच्या ज्वालातून मुक्त झालेल्या आपल्या पुत्र आणि द्रौपदीसह
सती कुंतीने या प्रकारे स्तुती केली. कुंती म्हणाली, आपण सर्व जीवांच्या बाहेर आणि आत राहत आहात, तरी सुद्धा आपण प्रकृतीच्या पलीकडे आदिपुरुष परमेश्वर असल्याने इंद्रिय वृत्ती यांनी पाहिले जाऊ शकत नाही. मी आपणास नमस्कार करते. इंद्रियांद्वारा जे काही जाणले जाते त्याच्या तळाशी आपण विद्यमान असता, परंतु आपल्या मायेच्या पडद्याने झाकलेले असता मी अज्ञानी स्त्री अविनाशी पुरुषोत्तम आपणास कसे जाणू शकेल. नटाचा वेश धारण करणाऱ्यास प्रत्यक्ष पाहूनही मंदबुद्धी लोक ओळखू शकत नाही, तसेच आपण आम्हास ओळखू येत नाही. आपण शुद्ध हृदयाचा विवेकी आणि जीवनमुक्त परमहंसाच्या हृदयामध्ये आपली प्रेममय भक्ती अंकुरित करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहात. मग माझ्यासारखी अल्पबुद्धी स्त्री आपल्याला कशी ओळखू शकेल. हे कृष्णा, वासुदेवा, देवकी नंदना, नंदगोपाचे लाडके बाळा, गोविंदा, आपणास पुन्हा पुन्हा नमस्कार असो. ब्रह्मदेवाचे जन्मस्थान असलेल्या ज्यांच्या नाभीतून कमल प्रकट झाले आहे, ज्यांची सुंदर कमलांनी माळ धारण केली आहे, ज्यांचे नेत्र कमळाप्रमाणे आहेत, ज्यांच्या चरणांवर कमलांचे चिन्ह आहे, अशा तुम्हाला माझा वारंवार नमस्कार असो. हे ऋषिकेशा, दुष्ट कंसाने कैद केलेल्या पुष्कळ दिवस शोकग्रस्त असलेल्या देवकीचे आपण रक्षण केले. त्याचप्रमाणे माझे आणि माझ्या पुत्रांचेही आपण वेळोवेळी संकटातून रक्षण केले. आपण आमचे स्वामी आहात, सर्व शक्तिमान आहात. संकट निवारणाचे किती म्हणून प्रसंग सांगावेत. विशेष विषप्रयोगापासून, लाक्षागृहाला लागलेल्या भयानक आगीपासून, हिडिंब आदी राक्षसांच्या तावडीतून, दुष्ट द्यूत सभेच्या वेळी, वनवासातील आपत्तींपासून, अनेक वेळा झालेल्या युद्धाच्या वेळी, महारथांच्या अस्त्रांपासून आणि आता अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून आपण आमचे रक्षण केले. हे जगद्गुरु, आमच्या जीवनात पावला गणिक आमच्यावर संकटे येत आहेत, कारण संकटांच्या वेळी आपले निश्चित दर्शन होते. दर्शनानंतर तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. उच्च कुळात जन्म आणि विद्या आणि संपत्ती यांमुळे गर्विष्ठ झालेली माणसे तर आपले नाव घेऊ शकत नाही, कारण आपण स्वतः जवळ प्रापंचिक वस्तू आणि वासना न ठेवणाऱ्यांनाच दर्शन देता. आपण निर्धनांचे धन आहात. मायेचा प्रपंच आपल्याला स्पर्शही करू शकत नाही. आपण आत्मानंदातच रममाण असता. आपण परम शांत स्वरूप आहात. मोक्षाचे आपणच अधिपती आहात. आपल्याला मी वारंवार नमस्कार करते. मी आपल्या आनंदी, अनंत, सर्वव्यापक आणि नियंते काळस्वरूप असलेल्या परमेश्वर समजते. भेदभावामुळे आपापसात कलह करणाऱ्या सर्वांमध्ये आपण मात्र समान रूपाने संचार करता. भगवन, आपण मनुष्यासारखी लीला करता तेव्हा काय करू इच्छिता हे कोणाला समजत नाही. आपणास कोण प्रिय नाही, कोणी अप्रिय नाही. आपल्या संबंधी लोकांची बुद्धी विषम आहे. आपण विश्वाचे आत्मा आहात, विश्वरूप आहात. आपण जन्म घेत नाही की जन्म करीत नाही, तरी सुद्धा पशु पक्षी, मनुष्य, ऋषी, जलचर आदी योनीमध्ये आपण जन्म घेता. त्या योनी सुद्धा दिव्य कर्मे करतात. ही आपली लीलाच होय. जेव्हा आपण दह्याचा डेरा फोडला तेव्हा यशोदा माता रागवली. तिने आपल्याला बांधण्यासाठी हातात दोरी घेतली. हे पाहून आपल्या डोळ्यात अश्रू आले. त्यामुळे गालांवरून काजळ ओघळू लागले. डोळे बावरले आणि मान खाली घालून उभे राहिला. तेव्हा आपल्या त्या लीला छबीची आठवण होऊन मी मोहित होऊन जाते. भयही ज्याला भीते त्याची काय ही अवस्था. आपण अजन्म असूनही जन्म घेतल्याचे कारण सांगताना काही महापुरुष असे म्हणतात की ज्याप्रमाणे मलय पर्वताची कीर्ती पसरवण्यासाठी
तेथे चंदनाची झाडे प्रकट होतात. त्याप्रमाणे प्रिय भक्त पुण्यश्लोक राजा यदूची कीर्ती पसरविण्यासाठी त्याच्या वंशामध्ये अवतार घेतला. अन्य काही असे म्हणतात की वसुदेव देवकीने पूर्वजन्मात सुतपा आणि कृष्णीच्या रूपाने आपल्याकडून हाच वर मागितला होता, म्हणून आपण अजन्म असूनही जगताचे कल्याण आणि दैत्यांचा नाश करण्यासाठी त्याचे पुत्र झालात. दुसरे काही म्हणतात की समुद्रात बुडणाऱ्या जहाजाप्रमाणे दैत्यांच्या भारामुळे ही पृथ्वी अस्थिर आणि पीडित झाली, तेव्हा ब्रह्मदेवांच्या प्रार्थनेने तुम्ही पृथ्वीचा भार हलका करण्याकरता प्रकट झाला. काही महापुरुष म्हणतात की जे लोक या संसारात अज्ञान, वासना आणि कर्मबंधनात जखडल्यामुळे पीडित झाले आहेत, त्यांनी श्रवण आणि स्मरण करण्यायोग्य लीला करण्याच्या विचाराने आपण अवतार केला. भक्तजन वारंवार आपल्या चरित्राचे श्रवण, गायन आणि कीर्तन आणि स्मरण करून आनंदी होतात. त्यांना आपल्या चरणकमलाचे तात्काळ दर्शन होते, त्यामुळे त्यांच्या जन्ममृत्यूचा प्रवाह कायमच थांबतो. भक्तांच्या इच्छा पुरवणाऱ्या हे प्रभो, आजच आपण आपल्या आश्रयाला आलेल्या आणि सोयरे असलेल्या आम्हाला सोडून जाणार काय? राजांच्या वधाचे पाप केलेल्या आम्हाला आपल्या चरणकमलांखेरीज अन्य कोणतेही आश्रय नाही. जसे जीव नसेल तर इंद्रिय शक्तिहीन होतात, त्याचप्रमाणे आपण पाहिले नाही तर यदुवंशी आणि पांडव यांच्या रूपाला काय किंमत आहे. हे गदाधारी, आपल्या असामान्य पादचिन्हांनी युक्त अशी कुरुक्षेत्राची भूमी आज जशी शोभायमान झाली आहे, तशी आपल्या तिथून निघून जाणारे राहणार नाही. आपल्या दृष्टीच्या प्रभावाने हा देश धनधान्य लता वृक्षांनी समृद्ध झाला आहे. ही वने, पर्वत, नद्या, समुद्र आपल्या दृष्टिक्षेपाने वृद्धिंगत होत आहेत. आपण विश्वाचे स्वामी, आत्मा, विश्वरूप आहात. यदुवंशी पांडव यांचे विषयी माझ्या मनात फार ममता निर्माण झाली आहे. आपण हे स्नेहपाश तोडून टाकावेत. श्रीकृष्णा, ज्यांच्याप्रमाणे गंगेच्या धारा अखंडपणे समुद्रात मिसळत राहतात, त्याचप्रमाणे माझी बुद्धी इकडे तिकडे सैरभैर न होता केवळ आपल्यावर निरंतर प्रेम करीत राहो. हे कृष्णा, अर्जुनाच्या प्रिय सख्या, यदुवंशी शिरोमणी, आपण पृथ्वीला भारभूत झालेल्या राजवेशधारी दैत्यांना जाळण्यासाठी अग्निरूप आहात. आपली शक्ती अनंत आहे. हे गोविंदा, आपला अवतार गायी, ब्राह्मण, देवता यांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आहे. योगेश्वरा, चराचराचे गुरु भगवंता, मी आपणास नमस्कार करते. सूत म्हणाले, अशा प्रकारे कुंतीने मोठ्या मोठ्या शब्दात भगवंतांची अधिकाधिक लीलांचे वर्णन केले. हे सर्व ऐकून भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेने कुंतीला मोहित करीत मंद हास्य करू लागले. ते कुंतीला म्हणाले, ठीक आहे, आणि तेथून हस्तिनापुराला परत जा. तेथे कुंती, सुभद्रा आदीचा निरोप घेऊन द्वारकेला जाऊ लागले. तेव्हा राजा युधिष्ठिराने त्यांना मोठ्या प्रेमाने थांबवून घेतले आणि आपले बांधव मारले गेल्याने राजा युधिष्ठिर अत्यंत शोकाकुल झाला. भगवंतांच्या लीलांचे मर्म जाणणारे व्यासांसारखे महर्षी आणि अद्भुत चरित्र दाखवणारे भगवान स्वतः श्रीकृष्ण यांनीही अनेक ऐतिहासिक घटना सांगून त्याला समजविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु त्यांचे समाधान झाले नाही. तो शोक करीतच राहिला. शौनकादी ऋषींनो, धर्मपुत्र युधिष्ठिर राजा आपल्या स्वजनांच्या वधाचा करकरून अविवेकयुक्त चित्तामुळे स्नेहमोहवश होऊन म्हणू लागला, माझ्या दुरात्म्याच्या हृदयात दृढ झालेले अज्ञान तर पहा. कोल्ह्या कुत्र्यांचा आहार असलेल्या या शरीरासाठी मी अनेक अक्षययोनी सैन्याचा नाश केला. मी बालक, ब्राह्मण, सोयरे, मित्र, काका, बंधू आणि गुरुजनांशी द्रोह केला. कोट्यावधी वर्षानंतरही माझी नरकातून सुटका होणार नाही. राजा प्रजेचे पालन करण्याकरता धर्मयुद्धामध्ये शत्रूंचा वध केला तर त्यास पाप लागत नाही. या शास्त्रवचनाने माझे समाधान होत नाही. स्त्रियांचे पती आणि बांधवांना मारले गेल्यामुळे माझ्याकडून त्यांचा जो अपराध झाला
त्याचे परिमार्जन यज्ञयागादी कर्माने मी करू शकणार नाही. जसे चिखलाने गढूळ पाणी स्वच्छ करता येत नाही, मदिरेनेच मदिरेची अपवित्रता नष्ट करता येत नाही, त्याप्रमाणे अनेक हिंसायुक्त यज्ञांनी एका प्राण्याच्या हत्येचे परिमार्जन होत नाही. अध्याय 8 समाप्त. कोणतरी जाऊन आणणार असेल तर अजून एखाद 2 अध्याय वाचता येतो. म्हणून मी म्हणतोय आणते का? अध्याय 9. युधिष्ठिर आदींचे भीष्माजवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत भीष्मांचा प्राणत्याग. सूत म्हणाले, अशा रीतीने युद्धामुळे प्रजेला पीडा झाल्यामुळे राजा युधिष्ठिर भयभीत झाला होता. नंतर सर्व धर्मांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने तो भीष्म पितामह शरशय्येवर पडले होते त्या कुरुक्षेत्रावर गेला. शौनकादी ऋषींनो त्यावेळी जर रथाला चांगले घोडे जुंपले होते, अशा सुवर्णजडित रथात बसून ते सर्व पांडव बंधू युधिष्ठिराच्या मागोमाग गेले. व्यास, धौम्य आदी मुनी त्यांच्या बरोबर होते. शौनका भगवान श्री कृष्ण सुद्धा अर्जुनाबरोबर रथात बसले तेव्हा सर्व बंधूंच्या सह युधिष्ठिर यक्ष समुदायात कुबेर शोभून दिसावा तसा शोभून दिसत होता. आपले अनुयायी आणि भगवान श्री कृष्णांबरोबर तेथे गेल्यानंतर पांडवांना दिसले की स्वर्गातून पडलेल्या एखाद्या देवासारखे भीष्म पितामह पृथ्वीवर पडलेले होते. सर्वांनी त्यांना प्रणाम केला. शौनका भरतवंशाचे भूषण असलेल्या भीष्म पितामहांना भेटण्यासाठी त्यावेळी ब्रह्मर्षी, देवर्षी, राजर्षी आले होते. पर्वत, नारद, धौम्य, भगवान व्यास, बृहदश्च, भारद्वाज तसेच त्रित, गुत्समद, आसित, कक्षीवान, गौतम, अत्री, विश्वामित्र, सुदर्शन आणि शुकदेव इत्यादी शुद्ध हृदय असणारे महात्मे तसेच शिष्यांसहित कश्यप, अंगिरा पुत्र बृहस्पती इत्यादी मुनिगण तिथे आले होते. देश काल निर्णय जाणणाऱ्या धर्मज्ञ भीष्म पितामहांनी त्या थोर ऋषींना एकत्र आलेले पाहून मनाने आणि दृष्टीने यथायोग्य सन्मान केला. ते भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव जाणत होते. स्वलीलेने मनुष्यरूप धारण करून तेथे बसलेल्या जगदीश्वराची तसेच हृदयात विराजमान असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांची त्यांनी पूजा केली. पांडव मोठ्या नम्रतेने आणि प्रेमाने भीष्म पितामहांजवळ बसले. त्यांना पाहून भीष्म पितामहांचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले. ते त्यांना म्हणाले, हे धर्मपुत्रांनो, तुम्ही सर्वजण ब्राह्मण, धर्म आणि भगवंतांचे आश्रित असून तुम्हाला एवढे कष्ट झाले आणि तुमच्यावर एवढा अन्याय झाला. अरे रे, हे तुमच्या वाट्यास यावयास नको होते. अतिरथी पांडूच्या मृत्यूसमयी तुम्ही सर्वजण लहान होतात. त्यावेळी मुले लहान असलेल्या कुंती राणीला तुमच्यासाठी बरेच कष्ट सहन करावे लागले. जसे ढग वाऱ्याच्या अधीन असतात त्याचप्रमाणे लोकपालांसहित हे सर्व जग काळरूप ईश्वराच्या अधीन आहे. मला तर असे वाटते की तुम्हा सर्वांच्या जीवनात या अप्रिय घटना घडल्या त्या सर्वच लीला होय. जेथे धर्मपुत्र राजा युधिष्ठिर, गादीधारी भीमसेन, अस्त्रवेत्ता अर्जुन, गांडीव, धनुष्य आणि स्वतः श्रीकृष्ण संमित्र तिथेही विपत्ती याव्या ना राजा. या कालरूप ईश्वराची इच्छा कोणीच माणूस जाणू शकत नाही. मोठमोठे ज्ञानी पुरुष सुद्धा याला जाणण्याच्या इच्छेने मोहित होतात. हे युधिष्ठिरा, म्हणून संसारातील या घटना ईश्वर इच्छेच्या अधीन आहेत. त्याला अनुसरून तुम्ही या अनाथ प्रजेचे पालन करा, कारण आता तुम्हीच त्यांचे स्वामी आणि पालन करण्यास समर्थ आहात. हे भगवान श्री कृष्ण साक्षात आदिपुरुष नारायण आहेत आणि आपल्या मायेने लोकांना मोहित करीत यदुवंशामध्ये गुप्तपणे या लीला करत आहेत. त्यांचा अत्यंत गूढ प्रभाव
भगवान शंकर, देवर्षी नारद, स्वतः कपिल हेच जाणतात. याला तुम्ही आपला मामे भाऊ, प्रिय मित्र, सर्वात श्रेष्ठ हितकर्ता मानता. तसेच प्रेमाने तुम्ही त्याला मंत्री, दूत एवढेच काय सारथी बनवतानाही संकोच केला नाही. ते कृष्ण स्वतः परमात्मा आहेत. हा सर्वात्मा समदर्शी अद्वितीय अहंकाररहित निष्पाप असून उच्च नीच कारणामुळे कधीही कोणात भेदभाव करीत नाही. हे युधिष्ठिरा, पहा ना, अशा प्रकारे समदृष्टी असूनही ते आपल्या अनन्य प्रेमी भक्तांवर किती कृपा करतात. आणि केवळ याच कारणास्तव माझ्या प्राणत्यागाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी मला साक्षात दर्शन दिले. योगी पुरुष भक्तिभावाने श्रीकृष्ण आपले मन गुंतवू आणि वाणीने त्यांच्या नामाचे कीर्तन करीत शरीराचा त्याग करतात. त्यामुळे ते कामना आणि कर्मबंधनातून मुक्त होतात. प्रसन्न हास्य आणि रक्तकमलाप्रमाणे अरुण नेत्र असणारे ज्यांचे मुखकमल आहे त्यांचे लोकांना केवळ ध्यानात दर्शन होते. ते चतुर्भुज देवेश्वर भगवान कृष्ण मी प्राणत्याग करीपर्यंत तिथेच राहावे. सूत म्हणाले, शरशय्येवर पडलेल्या भीष्म पितामहांचे हे बोलणे ऐकून ऋषींच्या समोर युधिष्ठिराने नाना प्रकारच्या धर्मांविषयी विचारले. तेव्हा तत्ववेत्या भीष्म पितामहांनी वर्ण आणि आश्रमानुसार असणारे पुरुषाचे स्वभावविहित धर्म आणि वैराग्य आसक्तीमुळे होणारे निवृत्ती आणि प्रवृत्ती रूप विविध धर्म, दान धर्म, राजधर्म, मोक्षधर्म, स्त्रीधर्म, भगवत धर्म यांचे वेगवेगळे संक्षेपाने विस्तारपूर्वक वर्णन केले. शौनका, त्याचबरोबर धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थ आणि प्राप्तीची साधनं यांविषयी अनेक उपाख्याने आणि इतिहास सांगत विभागशः वर्णन केले. अशा प्रकारे भीष्म पितामह धर्म प्रवचन करीत होते. तशात उत्तरायण सुरू झाले. इच्छामरण योगी पुरुष याची इच्छा करतात. त्यावेळी अतिरथी भीष्मांनी मौन धारण करून अनासक्त मन सगळीकडून काढून घेऊन समोर असलेल्या आदिपुरुष पितांबरधारी चतुर्भुज भगवान श्री कृष्णांच्या ठिकाणी एकाग्र केले आणि शस्त्रप्रहाराच्या वेदना भगवंतांच्या दर्शनाने तात्काळ नाहीशा झाल्या. तसेच भगवन मूर्तीवर शुद्ध धारणा केल्याने त्या सर्व अशुभही नष्ट झाले. आता शरीर त्याग करण्याच्या वेळी त्यांनी आपली सर्व इंद्रियांच्या वृत्तीचा विलास रोखून मोठ्या प्रेमाने भगवंतांच्या स्तुतीस सुरुवात केली. भीष्म म्हणाले, मी अत्यंत शुद्ध आणि कामना विरहित झालेली बुद्धी मृत्यूसमयी यदुवंश शिरोमणी अनंत भगवान श्री कृष्णाच्या चरणी समर्पित करतो. ज्या प्रकृतीद्वारे ही सृष्टी परंपरा चालू आहे त्या प्रकृतीचा ते सदा सर्वदा आपल्या आनंदमय स्वरूपात राहून कधी लीला करण्याच्या हेतूने स्वीकार करतात. त्यांचे शरीर त्रिभुवनात सुंदर तसेच तमाल वृक्षाप्रमाणे सावळ्या वर्णाचे आहे, ज्यावर सूर्य किरण समान श्रेष्ठ पितांबर झळकत आहे, ज्यांच्या मुखकमलावर कुरळे केस भुरभुर उडत आहेत. त्यांचा अर्जुन सखा कृष्णांवर माझे निष्काम प्रेम असो. युद्धाच्या वेळी ज्यांच्या चेहऱ्यावर भुरभुर उडणारे कुरळे केस घोड्याच्या टापांनी धुळीत माखले होते, धर्मबिंदू त्याच्यावर शोभत होते. मी त्यांच्या क्षीण बाणांनी अंगावर प्रहार करत होतो. त्या सुंदर कवचधारी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी माझे मन रममाण हो. आपला मित्र अर्जुन यांच्या म्हणण्याप्रमाणे ताबडतोब पांडव सेना आणि कौरव सेनेच्या मध्ये आपला रथ आणला. तेथे थांबून ज्यांनी केवळ दृष्टीने शत्रू पक्षाच्या सैनिकांचे आयुष्य हिरावून घेतले, त्या पार्थ सखा भगवान श्रीकृष्णांवर माझे परम प्रेम निर्माण हो. अर्जुनाने जेव्हा लांबून कौरवाच्या सैन्यातील प्रमुख अशा आम्हाला पाहिले तेव्हा स्वजनांचा वध हे पाप समजून तो युद्धापासून परावृत्त झाला. त्यावेळी त्यांनी गीतेच्या रूपाने आत्मविद्येचा उपदेश केला, त्यांच्या अज्ञानाचा नाश केला. त्या परमपुरुष श्रीकृष्णांच्या चरणांवर प्रीती जळो. श्रीकृष्णांना हातात शस्त्र घ्यावयास लावीन अशी मी प्रतिज्ञा केली होती. ती सत्य आणि निष्ठा ठरवणाऱ्यांनी आपली शस्त्र
प्रतिज्ञा मोडून रथातून खाली उडी मारली आणि सिंह ज्याप्रमाणे हत्तीला मारण्यासाठी तुटून पडतो त्याप्रमाणे रथाचे चाक घेऊन माझ्याकडे झेप घेतली. त्यावेळी इतक्या वेगाने पळत आले की त्यांच्या खांद्यावरील उपरणे उडून खाली पडले. त्यामुळे पृथ्वी थरथर कापू लागली. आततायी अशा मी तीक्ष्ण बाण मारून त्यांच्या शरीरावरील कवच तोडून टाकल्यामुळे त्यांचे शरीर रक्तबंबाळ होऊ लागले. अशा स्थितीत ते मोठ्या वेगाने मला मारण्याकरता माझ्याकडे येत होते. असे भगवान श्रीकृष्णच माझे एकमात्र आश्रय असो. अर्जुनाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी डाव्या हातात घोड्यांचा लगाम आणि उजव्या हातात चाबूक घेतल्यामुळे सुंदर दिसणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मरणासन्न असलेल्या माझी परम प्रीती निर्माण होवो. युद्धात मरणारे वीर याच स्वरूपाचे दर्शन करीत राहिल्याने सारूप्य मोक्षाला प्राप्त झाले. त्यांची हावभावयुक्त सुंदर चाल आणि क्रीडा, मधुर हास्य, प्रेमरूप दृष्टी यामुळे अत्यंत सन्मानित झालेल्या गोपी रासलीलेमध्ये जेव्हा श्रीकृष्ण अंतर्धान पावले तेव्हा प्रेमोन्मादाने धुंद होऊन त्यांच्या लीलांचे अनुकरण करून तन्मय होऊन गेल्या. त्या भगवान श्रीकृष्णांवर माझे प्रेम राहो. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी मोठे मोठे राजे लोक उपस्थित असलेल्या सभेत ज्या दर्शनीय भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा होती ते सर्वांचे आत्मा असलेले प्रभू माझ्यासमोर उभे आहेत. जसा एकच सूर्य स्वतःच निर्माण केलेल्या अनेक प्राण्यांच्या हृदयात ते अनेक रूपांनी भासतात, वास्तविक ते एकच आहेत. त्या भगवान श्रीकृष्णांना मी भेदभ्रमाने रहित होऊन प्राप्त झालो आहे. सूत म्हणाले, अशा प्रकारे भीष्मांनी आपले मन, वाणी, दृष्टी या वृत्तींचा आत्मरूप भगवान श्रीकृष्णांमध्ये स्वतः लीन करून त्यांचे प्राण तेथेच विलीन केले व शांत झाले. त्या अनंत ब्रह्मात लीन झाल्याचे पाहून दिवस मावळल्यानंतर पक्ष्यांचा किलबिलाट थांबतो त्याप्रमाणे सर्वजण स्तब्ध झाले. त्यावेळी देवता आणि मनुष्य नगारे वाजवू लागले. साधू स्वभावाचे राजे त्यांची प्रशंसा करू लागले. आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. हे शौनका, युधिष्ठिरांनी त्यांची अंतक्रिया करवली. त्यावेळी काही वेळ ते शोकमग्न झाले. त्यावेळी मुनिवर्यांनी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची रहस्यमय नावांनी स्तुती केली आणि कृष्णमय हृदय झालेले ते आपल्या आश्रमात परत गेले. तत्पश्चात भगवान श्रीकृष्णांना बरोबर घेऊन युधिष्ठिर हस्तिनापुरात परत आले. तेथे त्यांनी आपले चुलते धृतराष्ट्र, तपस्वी गांधारी यांचे सांत्वन केले. युधिष्ठिराची आज्ञा आणि भगवान श्रीकृष्णांची परवानगी घेऊन समर्थ राजा युधिष्ठिराने वंशपरंपरागत साम्राज्याचे धर्माने पालन करण्यास सुरुवात केली. अध्याय ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. घरात जेवणार आहेस की नाही? जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवनी, ही अघहरणी
कविता आरती करू तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तव भगवंता गमते जणु मानस चित्र द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जरे भरित विहरे जरी हंसची चित्त लोक सुकमळे संत द्विज कुळे सेऊनी रमले भान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा बदवे ना कोणासाचा प्राणची कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता आरती करू तुझ भगवंता ग्रंथनवे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती कृष्णपदी ठेऊ माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. छान. ಈ ಗೌರ ಮಾಡಿದ್ರೆ ಲೈವ್ ಅದೇ ಇರೋದು